आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न करता कोणास तुंबळ युद्ध करून रणात मारले, कोणास परस्पर मित्रवेद केले, कोणास परस्पर कल लावून दिले, कोणाच्या दर्शनास गेले, कोणास आपल्या दर्शनास बोलवले. ज्या ज्या उपाय जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाय तो तो शत्रू पादाक्रांत करूनी साल्लेरी ऐवंतापासून चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी दुर्ग, 40,000 पागा, 70,000 शिलेदार, 2,00,000 पदाती ऐसी केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली की ज्या राज्यावरी औरंगजेबासारखा मातब्बर शत्रू चालून आला असता तो केवळ हतप्रभ होऊन यमालयास शयास गेला. ते हे राज्य स्वराज्य. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वात प्रथम मी मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो, वंदन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला आजच्या सुरुवात करतो. शिवाजी हे 3 अक्षर फक्त उलट्या क्रमाने एकदा वाचा, शब्द तयार होतो जीवाशी. देव देश धर्मासाठी जे आयुष्यभर जीवाशी खेळले ते आमचे शिवाजी महाराज. आणखी आपण शिवाजी महाराजांना शिवराय असं म्हणतो. शिव पहिली 2 अक्षर. आमच्या महाराजांचा जिथे जन्म झाला तो शिवनेरी, त्यातली पहिली 2 अक्षर घ्या शिव. व जिथे राज्याभिषेक झाला, जिथे स्वर्गवास झाला तो रायगड, त्यातली पहिली 2 अक्षर घ्या, शब्द तयार होतो शिवराय. आज शिवजयंती घरोघरी साजरी होऊ लागलेली आहे. शिवराज्याभिषेक दिन आज आम्ही शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करीत आहोत. अफजल खानाचा वध आम्ही शिव प्रताप दिन म्हणून साजरा करतो. कधी कधी मनाला प्रश्न पडतो की शिवाजी महाराजच का? या भारतवर्षामध्ये, या महाराष्ट्रामध्ये प्रचंड बलाढ्य पराक्रमी राजे होऊन गेले ज्यांनी इथे राम राज्य केलं. त्यांच्या जयंती साजरी करणं सोडा, त्यांची नावं सुद्धा काही लोकांना, कित्येकांना माहीत नसतील. असं का? याचं उत्तर शोधायचं असेल तर थोडं भूतकाळात जावं लागतं. हा आमचा महाराष्ट्र, भारतवर्ष, याच्यावरती प्राचीन काळापासून आक्रमण झाली, आक्रमक आले. तो शक आला, कुशाण आला, सिकंदर आला. या सगळं आक्रमकांचा पराभव करणारे बलाढ्य राजे इथे होऊन गेले. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोका, गौतमीपुत्र सातकर्णी, समुद्रगुप्त, असे बलाढ्य राजे इथे होऊन गेले. पण आम्हाला फक्त लक्षात जातात शिवाजी महाराज. याचं कारण 8वं शतक 712 मोहम्मद बिन कासिमचं सिंध प्रांतावरील आक्रमण. राजा दाहिरच्या मदतीला कोणीही गेला नाही, सिंध पारतंत्र्यात गेला. 11वं शतक गझनीचा मोहम्मद, या मोहम्मदाने 17 स्वाऱ्या हिंदुस्थानवर केल्या, त्यातल्या 3 फक्त गुजरात आणि सोमनाथ वरती. गुजरातच्या मदतीला कोणीही गेलं नाही. शेवटी गुजरात सुद्धा पारतंत्र्यात गेला. मान्य आहे, गुजरात बरोबर तुमचं शत्रुत्व होतं, पण ज्या सोमनाथच्या मंदिरावर, देवावर आक्रमण झालं, तो देव तर सर्वांचा एकच होता. त्या देवाच्या मदतीलाही कोणी गेलं नाही. शेवटी गुजरात सुद्धा पारतंत्र्यात गेला. 12वं शतक ज्या मोहम्मद गौरीचा 1294, ज्या मोहम्मद गौरीचा आमच्या पृथ्वीराजाने कित्येक वेळा पराभव केला, त्याच मोहम्मद गौरीला मदत कोणी केली? आमच्या जयचंद्र राठोडाने. शेवटी पृथ्वीराजाचा पराभव झाला, दिल्लीचा पराभव झाला आणि संपूर्ण भारतवर्ष, हिंदुस्थान पारतंत्र्यात गेला. 1296 पुन्हा या भारतवर्षाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आम्हाला 500 वर्ष वाट पाहावी लागली. त्यानंतर सुरू झाली दिल्लीवरती दिल्ली सल्तनत. नंतर तो कुतुबुद्दीन ऐबक, नंतर मला वाटतं मोहम्मद तुगलक, अल्लाउद्दीन खिलजी, तो सय्यद इब्राहिम लोधी, 1516 पानिपतचं पहिलं युद्ध. बाबर आला, मध्य आशियातून बाबर इथे आला, पोट भरण्यासाठी आला. आमच्याच लोकांनी गद्दारी केली, इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि सुरू झाल्या मोगल राजवटीची सुरुवात. गेला बाबर, हुमायूं, नंतर शेरशाह सुरी. या मोगल राज्याची खऱ्या अर्थाने साम्राज्याकडे वाटचाल चालू झाली. पानिपतचं दुसरं युद्ध 1556 अकबराने हेमचंद्राचा पराभव केला आणि खऱ्या अर्थाने आता मोगल साम्राज्याला सुरुवात झाली. गेला अकबरा, गेला नंतर जहांगीर, औरंगजेब, त्यानंतर बहादूर शाह जफर. आतापर्यंतची आक्रमण
फक्त या अफगाणिस्तान, पेशावर, कटक इथून होत होती, खैबर खिंडीमधून. 1498 ला अशी एक घटना घडली. त्या वास्को द गामाने भारतात येणारा नवीन जलमार्ग शोधून काढला. तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या दक्षिण बंदरावरती कालिकत, केरळ इथे येऊन धडकला आणि इथून पुढची आक्रमण सुरू झाली जलमार्गाने. जंजिऱ्याचा सिद्धी येऊन बसलाच होता. जंजिरा त्याने पूर्वीच काबीज केला होता. 1498 ला हा राक्षस आला वास्को द गामा. 1510 ला पोर्तुगीज आले, गोवा काबीज केला. 31 डिसेंबर 1600 इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले आणि संपूर्ण भारतवर्ष पारतंत्र्यात गेलं. आमचा पराभव करण्याची ताकद आणि हिंमत शत्रूमध्ये कधीच नव्हती. आमच्या पराभवाची कारण 2 किंवा 3. सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा बेसावधपणा. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आमच्या लोकांमध्ये असलेल्या एकीचा अभाव. आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आमच्याच घरच्या लोकांनी पैशासाठी, सत्तेसाठी आमच्याच लोकांचा केलेला विश्वासघात. पराभवाचं एकमेव कारण जे आजही चालू आहे. थोडं महाराष्ट्राचं बघूया आपण. थोडक्यात भारत सांगितलं मी, ज्याला आपण आज महाराष्ट्र राज्य म्हणतो ना. प्राचीन काळी याला दंडकारण्य असं म्हणत. दंडकारण्य, किर्र व गंधाड अरण्य, इथं वावर होता फक्त हिंस्र पशु पक्षी आणि प्राण्यांचा. अयोध्येच्या प्रभू रामचंद्राचा इथे पदस्पर्श झाला आणि बघता बघता इथल्या ऋषी मुन्यांच्या झोपड्यांच्या पर्णकुट्या झाल्या, पर्णकुट्यांची गावं झाली, गावांची नगर झाली, नागरातनं राजधान्या सजल्या आणि दंडकारण्याचं महाराष्ट्र राज्य झालं. इथला मनुष्य अंगाने सावळा, धडधाकट, भानकुडळा, अभिमानी, तो जी भाषा बोलतो, दिले घेतल्याची भाषा, त्याला म्हणतात महाराठी. म्हणून तो मराठा आणि हे त्याचं महाराष्ट्र राज्य. अशा या राज्याचं भूमिपूजन प्रभू रामचंद्रांनी केलं. इसवी सन पूर्व 3रं शतक सातवाहन प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण यांनी या महाराष्ट्र रूपी मंदिराचा पाया रोवला. पुढे आलेले वाकाटक, चालुक्य, कदम, राष्ट्रकूट, शिलाहार यांनी हे महाराष्ट्र रूपी मंदिर उभं केलं. 13वं शतक. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला, या महाराष्ट्र रूपी मंदिराला समृद्धीचा कळस जर कोणी चढवला असेल तो देवगिरीच्या माधवराव यादवांनी. 13वं शतक. दिल्ली पारतंत्र्यात गेली होती, परंतु 13व्या 14व्या शतकात अजूनही महाराष्ट्र मोकळा श्वास घेत होता. मराठी भाषा, मराठी राज्य, मराठी मनुष्य यांच्या समृद्धीचं आणि भरभराटीचं शतक. संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, चोखामेळा, नरहरी सुनार इत्यादी सगळी संत मंडळी समाज प्रबोधनाचे काम करत होती. असं म्हणतात की संत सज्जनांची आणि ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. आमचे ज्ञानेश्वर माऊली तर म्हणू लागले, माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. आणि घात झाला. जी कारण दिल्लीच्या पराभवाची तीच कारण महाराष्ट्राच्या पराभवाची. 1394 अल्लाउद्दीन खिलजी फक्त 8000 घोडेस्वार घेऊन या महाराष्ट्रावर म्हणजे देवगिरीवर चालून आला. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची राजधानी देवगिरी. राजा आमचा महादेवराय, नंतर रामदेव, शंकरदेव. 8000 घोडेस्वार. कारण पुन्हा तीच, रामदेव आणि शंकरदेव या दोघांच्या पिता पुत्रामध्ये असलेल्या एकीचा अभाव, आमचा बेसावधपणा. सातपुडा विंध्य शत्रूने ओलांडला तरी आमचं हेर गातं झोपलेलं होतं. आणि सर्वात महत्वाचं कारण विश्वासघात, गद्दारी, जे आजही चालू आहे. अरे किल्ला कशाच्या जीवावर लढवायचा? धान्याच्या कोठारामध्ये, धान्याच्या पोत्यामध्ये धान्य नव्हतं, मीठ भरलं गेलं. आमच्याच लोकांनी पैसे खाऊन मीठ भरलं. आता किल्ला कसा लढवायचा? देवगिरीचा पराभव झाला, रामराजा कैद झाला. महाराष्ट्राची लाडकी राज्यकन्या ज्येष्ठापल्ली हा खिलजी घेऊन दिल्लीला गेला. शंकरदेव मारला गेला. मराठींच्या शेवटच्या आशा. 20 वर्ष या युद्ध चालू होतं. हरपाल देव यादवांचा जावई यांनी निकराने झुंज लिहिली त्या खिलजी बरोबर, मलिक काफूर बरोबर, कुतुबुद्दीन खिलजी बरोबर, अल्लाउद्दीनचा पोरगा. 1317 शेवटी तोही पकडला गेला. आणि त्याचं मरण कसं झालं माहितीये? जसं एखादं बोकड सोलतात ना, तसं आमच्या हरपाल देवाला सोलून देवगिरीच्या वेशीला टांगलं. याच वेशीमधून काही वर्षापूर्वी या यादवांच्या लाडका जावई याची मिरवणूक आली होती.
आज त्याच वेशीला त्याचा ध्येय टांगला गेला. कित्येक वर्ष बिचारा तडफडत तडफडत मेला. आणि त्या दिवशी त्या वर्षी 1317 खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत, हिंदुस्थान पारतंत्र्यात गेलं. असं म्हणतात 1296 खिलजीच्या आक्रमणानंतर 2 वर्ष संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आणि या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सूर्यास्त झाला. अरे सूर्योदय होण्यासाठी आम्हाला पुढचे 350 वर्ष वाट पाहावी लागली. झाला सूर्योदय 350 वर्षानंतर याच महाराष्ट्रामध्ये, या सह्याद्रीमध्ये, या शिवनेरीच्या शिखरावरती. आणि तो दिवस होता शालिवान शके 1551 शुक्ल नाम संवत्सर फाल्गुन वैद्य तृतीया शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 शिवजन्म. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती. संपूर्ण भारत पारतंत्र्यात, संपूर्ण हिंदुस्थान पारतंत्र्यात अतिशय प्रतिकूल परिस्थिती. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये राज्य होतं मोगलांचं. दिल्लीच्या तख्ते ताऊसवर बसला होता शहाजहान. गोवा पोर्तुगीजांचे धार्मिक अत्याचार चालूच होते. वेंगुर्ला डचांच्या ताब्यात. तो जंजिराचा सिद्धी किनाऱ्यावर कधी येईल, पुरुषांना कैद करून गुलाम म्हणून अरब राष्ट्रात विकत होता. स्त्रियांवरती अत्याचार चालू होते. राजापूर, मुंबई, सुरत इंग्रजांच्या ताब्यात. आणि ज्याला आपण आज महाराष्ट्र किंवा कर्नाटक म्हणतो, दख्खन, हा दख्खन कोणाच्या ताब्यात होता? 5 सुलतानांच्या. अहमदनगरचा निजामशाह, गोळकोंड्याचा कुतुबशाह, विजापूरचा आदिलशाह, वराडचा इमादशाह, बिदरचा बरीदशाह. आमचे सण साजरे करण्यासाठी परवानगीची गरज लागे. हिंदू म्हणून जगण्यासाठी एक कर द्यावा लागे, ज्याला झिझिया असं म्हणत. एखादं शांत गाव असं अचानक एका धर्मवीरात सुलतान यायचा आणि संपूर्ण गावाचं स्मशान करून टाकायचा. त्या औरंगजेबाला तर मुंडक्यांचा मीनार रचण्याचा नादच होता. कोण होते? तुर्क, इराणी, अफगाणी, उझबेकी, हबशी, मोगल यांचा या देशाशी, मातीशी काहीही संबंध नव्हता. इथला पुरुष म्हणजे फक्त आपला गुलाम आणि इथली जमीन आणि स्त्री म्हणजे फक्त आपल्या उपभोगाची वस्तू, एवढीच यांची धारणा. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या शिवछत्रपतींचा जन्म झाला. पुढचे 3 वर्ष असं म्हणतात की सुलतानी संकट कमी काय, आसमानी संकट सुद्धा आमच्यावरती आग ओतत होतं. 1631-32 या महाराष्ट्रामध्ये एवढा भीषण दुष्काळ पडला की जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पत्नी आणि मुलगा या दुष्काळात मृत्युमुखी पडले. असा हा प्रतिकूल कालखंड. शिवनेरीवरती जन्म झाला. पहिले 6 वर्ष शिवनेरीवरती. नंतर जिजाऊ शिवबाला घेऊन याच पुण्यामध्ये आल्या. त्या रायारावाने पूर्वीच पुणे बेचिराग करून टाकलं होतं. मग आता शेवटी वडील शहाजीराजे, महापराक्रमी सरसेनापती, स्वराज्य ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली, असे फर्जंद शहाजीराजे भोसले म्हणजे कर्नाटकच्या आदिलशाचे सरदार, बंगळूरचे अनभिषिक्त सम्राट. शहाजीराजांनी ठरवलं की आपल्या मोठ्या मुलाला जसं आपण तरबेज केला, कित्येकांना माहित नसेल शिवाजी राजांना एक सक्का मोठा भाऊ होता ज्याचं नाव होतं संभाजी राजा. अतिशय पराक्रमी होता, कर्नाटकामध्ये होता. जसा मोठा मुलगा पराक्रमी निघाला तसं छोट्या शिवबाला आपलं कर्नाटकमध्ये बोलूयात आणि त्याला शिक्षण देऊयात. झाले जिजाऊ वयवर्ष 10 शिवाजी राजांचं गेले कर्नाटकामध्ये. भली मोठी शिक्षकांची फौज कामाला लागली. कोणी महाभारत शिकू लागलं, कोणी रामायण शिकू लागलं, कोणी शस्त्र शिकवू लागलं, कोणी शास्त्र शिकवू लागलं. अवघ्या काही वर्षामध्ये छोटा शिवबा विविध शस्त्र आणि शास्त्रामध्ये पारंगत झाला. शहाजीराजांना वाटलं मोठ्या मुलासारखं छोटा मुलगा सुद्धा घेऊन जाऊया दरबारामध्ये विजापूरच्या, तोही सरदार होईल. ठरलं मग आता दरबारात जायचं विजापूर. मग तिथल्या चालीरीती, दरबारात गेलं की त्याच्याकडे मान वर करून पाहायचं नाही, त्याला पाठ दाखवायची नाही, मान खाली, हात रुमालाने बांधलेले आणि 3 वेळा त्याला मुजरा करायचा, अशी पद्धत. शिवबा वयवर्ष 11-12 जेमतेम. छोट्या शिवबाने त्या आदिलशाहला मुजरा करण्यास नकार दिला. आदिलशाहच्या लक्षात जर ही गोष्ट आली असती तर त्याची एकच शिक्षा होती, मृत्यूदंड. परंतु आदिलशाहच्या लक्षात हे काही आलं नाही. इतर सरदारांनी छोटा मुलगा म्हणून दुर्लक्ष केलं. पण आमच्या शहाजीराजांना म्हटलं, वाईट वाटलं. अरे आपल्या मुलावर कोणी आणि कसले संस्कार केले की बापाचं ऐकत नाही हा. रात्रभर त्यावेळी त्या दिवशी शहाजीराजांना झोप लागली नाही. पहाटे मात्र अचानक आनंद झाला. ते विचार करू लागले, एवढासा लहान मुलगा आदिलशाहला मुजरा करत नाही, याचा अर्थ काय?
त्यांच्या सुप्त महत्वाकांक्षा जाग्या झाल्या. हे महापराक्रमी शहाजीराजे ज्यांनी 350 वर्षानंतर 2 वेळा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, पण दोन्ही वेळा त्याच्यामध्ये त्यांना यश मिळू शकलं नाही. एक शेवटची एक लढाई झाली माहुलीला. हा शहाजहान, मोगल आणि आदिलशाह एकत्र झाले आणि आमच्या शहाजीराजांचा पूर्णपणे पराभव झाला. पण आदिलशाहला माहित होतं की आज ना उद्या आपल्याला मोगलांबरोबर सामना करायचा आहे. त्यामुळे त्यांनी विनंती केली मोगलाला, शहाजहानला, त्याच्या मुलाला, की मी शहाजीराजांना घेऊन जातो माझ्याकडे. शहाजहान काय म्हणला माहितीये, तुम्ही यांना घेऊन जा, परंतु हा सह्याद्रीचा नरसिंह, मी शहाजीराजांबद्दल बोलतोय, हा सह्याद्रीचा नरसिंह, याला मात्र या सह्याद्रीमध्ये परत कधी येता येणार नाही. शहाजीराजांना कायमचं हद्दपार गेलं आणि शहाजीराजे कर्नाटकामध्ये निघून गेले. पराक्रमी माणसं, त्यांना कुठेही सोडा, त्यांचा ते पराक्रम दाखवणारच. अवघ्या काही वर्षामध्ये शहाजीराजे 12,000 फौजेचे मनसबदार झाले. त्यांना म्हटलं जायचं बंगळूरचे अनभिषिक्त सम्राट. एक वेळ तर अशी आली, आदिलशाहला वाटू लागलं कदाचित हा शहाजीराजा आपलं आदिलशाहची गादी बळकवेल काय. एवढे पराक्रमी आमचे शहाजीराजे, त्यांची ती सुप्त महत्वाकांक्षा जागी झाली. परंतु त्यांनी ठरवलं आता पूर्वीच्या चुका करायच्या नाही, स्वराज्य स्थापनेचा आणखी एक प्रयत्न करायचा. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, परंतु आपल्या शिवबामार्फत. ठरलं तर मग आमच्या शिवबाचं पहिलं मंत्रिमंडळ तयार केलं वडिलांनी, शहाजीराजांनी. कर्नाटकामध्ये बंगळूरमध्ये पहिले पेशवे शामराव रांझेकर, मानकोजी 10 तोंडे पहिले सरसेनापती, सोनोपंत विष्णू डबीर म्हणून, बालकृष्ण हनुमंते मुजुमदार, रघुनाथ बल्लारात्रे सबनीस, 5 जणांचं मंत्रिमंडळ शिवबाचं तयार केलं वडिलांनी, शहाजीराजांनी. आज ज्याला आम्ही राजमुद्रा शिवमुद्रा म्हणतो ना, ही मुद्रा शिवबासाठी वडिलांनी तयार केली संस्कृत मध्ये. प्रतिबचंद लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता सहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो व साऱ्या विश्वाला वंदनीय होतो, त्याप्रमाणे शहाजींचा हा मुलगा शिवाजी, त्याचं ही मुद्रा राज्य साऱ्या रयतेला भद्र म्हणजे कल्याणकारी असेल. एक प्रकारे शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने राज्याभिषेक कर्नाटकात झाला, केला वडिलांनी. शहाजीराजांचे सहकारी होते, सगळ्यांना बोलवलं. दादोजी कोंडदेव, दादाजी नरसप्रभू, दादाजी कृष्ण लोहकरे, कान्होजी जेदे, बाजी पासलकर, सगळ्यांना सांगितलं आजपर्यंत मला साथ दिली, इथून पुढे माझ्या मुलाच्या पाठीशी उभं राहा. हे सगळी जुनी जाणती मंडळी पुण्यामध्ये आली. कान्होजी जेदेंना तर वेगळे होऊन, कान्होजी जेदे म्हणजे शहाजीराजांचे मित्रच, 12 मावळचे प्रचंड मोठे वजनदार देशमुख. शहाजीराजांनी काजूंना सांगितलं आजपर्यंत मला साथ दिली, आता माझ्या मुलाच्या पाठीशी उभं राहा. 12 मावळची ताकद संपूर्णपणे शिवबाच्या पाठीशी उभी करा. पुणे आणि सुप्याची जागीरदारी मालोजी राजांपासून भोसल्यांकडे होतीच. निघाले मग ठरवलं शहाजीराजांनी की आता यांच्याबरोबर गुरु म्हणून कोणाला जायचं. अरे ज्या कोवळ्या मुलाच्या त्या कोवळ्या मनावरती ज्यांनी स्वराज्याचे संस्कार केले, त्या स्वराज्य ज्यांनी राजमाता जिजाऊ साहेब गुरु म्हणून, आई म्हणून शिवबाला घेऊन या पुण्यामध्ये आल्या. वय वर्ष 12, 1642 पुणे. 8व्या शतकामध्ये पुण्याचा उल्लेख पुनक विषयक, पुण्य विषयक, नंतर पुनवडी, कसबे पुणे, पुणे, इंग्रजांच्या काळामध्ये पुना आणि आता 5 पुणे, असं हे पुणे एकेकाळचं समृद्ध शहर. परंतु काही वर्षापूर्वी तो रायाराव सरदार आदिलशाहचा, त्याने इथे गाढवाचा नांगर फिरवला होता. पुण्याला तटबंदी होती. पुणे म्हणजे पूर्वीचं किंवा आत्ताचं मुठेच्या काठी वसलेलं, नदीला काठ होता, काठाला घाट होता, घाटाला तट होता, तटाला वेश होती. पुण्याला तटबंदी होती, 3 वेशी होत्या, कुंभारवेस, मावळवेस, केदारवेस. या रायारावाने इथं गाढवाचा नांगर फिरवला, पुण्याची तटबंदी उद्ध्वस्त केली, वेशी पाडल्या आणि एक लोखंडी पहार रोवली, त्याला तुटकी कवडी आणि फुटकं वाहन लावलं आणि दिला इशारा, इथून पुढे इथे कुणी शेती करायची नाही, वास्तव्य करायचं नाही, केलं तर त्याचा निर्वंश करण्याचा आहे. बेचिराग करून टाकलं पुणे. अशा बेचिराग झालेल्या पुण्यामध्ये जिजाऊ आणि छोटा शिवबा आले. आता आम्ही मराठी माणसं काही करायचं म्हणलं की आम्हाला देव लागतो, त्याशिवाय आम्ही काही करूच शकत नाही. दुर्दैव ह्या पुण्याचं, या पुण्यामध्ये एकही मंदिर, एकही देऊळ शिल्लक नव्हतं. आज मी म्हटलं पुण्याला देवळांचं शहर, काही अतिशक्ती नाहीये, फक्त गणपती आणि मारुती फक्त तुम्ही मोजा, 100 पेक्षा जास्त निघतील. अशा पुण्यामध्ये
एकही मंदिर किंवा देव शिल्लक नव्हता. आक्रमकाने सगळं उद्ध्वस्त करून टाकलं होतं. शोधाशोध सुरू झाली. लागला शोध. त्या कसब्यामध्ये एक गरीब मनुष्य लपून छपून एका गणपतीची पूजा करतो. जिजाऊंनी शिवबाला घेऊन त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हाच तो पुण्याचा मानाचा पहिला गणपती, ज्याला आम्ही कसबा गणपती असं म्हणतो. शेजारच्या मालदानावरती एक देवीची मूर्ती होती. तिथे एक मंदिर उभं राहिलं, ज्याला आज म्हणतो आम्ही पुण्याचं ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी. याचा जीर्णोद्धार केला आमच्या जिजाऊंनी आणि शिवबाने. जिजाऊ आले, शिवबा आला. 12 मावळची माणसं हळूहळू इथे येऊ लागली, कारण हा शांततेचा काळखंड होता. कुठेही युद्ध नव्हतं. आता मनुष्याची सर्वात महत्वाची गरज काय? कोणताही काळ असू, मनुष्याची एकच गरज असते, अन्न. आमचा मुख्य व्यवसाय शेती. शेतीला पाणी लागणार. पुणे पर्जन्य छायेचा प्रदेश, पाऊस फक्त 4च महिने पडतो. आजही पुण्याच्या तुम्ही इकडे गेलात पूर्वेला, दुष्काळच आहे सगळा. सुरू झालं आंबिल ओढा, ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले. कोंढवा नावाचं तुम्हाला गाव माहित असेल. इथं एक धरण शिवाजी राजांनी निर्माण केलं. समोरचं खेड शिवापूर, पूर्वीचं नाव खेडेवारी, तिथं शिवगंगा नदीवरती धरण बांधण्यात आलं. पिण्याचा पाण्याचा शेतीचा प्रश्न मिटला. वर्षभर पुरेल एवढा पाणी साठा निर्माण झाला. आता मराठी माणूस कष्टाला कधीच मागे नसतो. तो शेतात कष्ट करू लागला, राबू लागला, सोनं पिकू लागला. शिवार पिकानं भरू लागली. अन्नाची गरज भागली. मनुष्याची दुसरी गरज केव्हाही एकच असते, ती म्हणजे संरक्षण परकीयांपासून, जी आजही गरज आहेच. परकीयांपासून संरक्षण. त्यासाठी राज्य स्वतःच हवं. राज्य स्वतःच कुठे होते? कोण राज्यकर्ते होते आमचे? तुर्क, इराणी, अफगाणी, उझबेकी, हबशी, मोगल, डच, फ्रेंच. त्यासाठी राज्य हवं स्वतःच. ठरलं तर मग राज्य निर्माण करायचं, रयतेचं राज्य निर्माण करायचं. रयत कुठे होती? 12 मावळांमध्ये. छोटा शिवबा, वय वर्ष 12 किंवा 13, लगा मोडला, घोड्याला टाच मारली. शिवाजी राजे फिरू लागले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये, भेटू लागले. 18 पगड जाती, 12 बलुतेदारांची मुलं, कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना भेटू लागले. त्यांच्याबरोबर बोलू लागले, त्यांच्याशी खेळू लागले, त्यांच्या ताटात जेवू लागले, त्यांना स्वराज्याच्या गोष्टी सांगू लागले. अरे बघता बघता ही लहान मुलं छोट्या शिवबासाठी जीव द्यायला तयार झाली. ठरलं तर मग आता निर्माण करायचं स्वराज्य, स्वतःचं राज्य, रामराज्य, रयतेचं राज्य. मग घ्यायची शपथ. पहिलं मावळ रोहिडखोर, कान्होजी जैनांचं कारी गाव जिथे, तो रोहिडखोर, रोहिड मावळ. तिथला तो रायरेश्वर. निवड करण्यात आली रायरेश्वराची. जमले सगळे शिवबाचे लहानपणाचे सवंगडी. कोण होते ते? बापूजी मुदगल देशपांडेंची 2 मुलं, बाबाजी आणि चिमणाजी देशपांडे. आमचे तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्यराव काकडे, येसाजी कंक, बाजी जेदे. जमली सगळी मंडळी रायरेश्वराच्या पठारावरती, महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगा समोर रक्ताचा अभिषेक देऊन घेतली शपथ. इथून पुढे जगायचं मरायचं फक्त देव, देश आणि धर्मासाठी. मरण आलं तरी चालेल. नुसत्या शपथ घेऊन चालत नाही, काहीतरी करावं लागतं. अरे राज्य निर्माण करायचं म्हणजे संपत्ती, सत्ता, पैसा हवा. पैसा कुठे होता त्या काळामध्ये? ज्याचा किल्ला त्याचं राज्य. साधं समीकरण. ज्याचा किल्ला त्याचं राज्य. किल्ले का घ्यायचे? आमच्या शिवाजी राजांनी 360 गड किल्ले घेतले. जिंजीपर्यंत स्वराज्य वाढलं. किल्ले का घ्यायचे? माझ्या भाषेत सांगण्याऐवजी मी शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगतो किल्ल्यांचं महत्व. आजही लहानपणापासून आम्ही दिवाळीला किल्ला म्हणलं की आम्हाला शिवाजी महाराज आठवतात, आणि शिवाजी महाराज म्हणलं की किल्ले डोळ्यासमोर येतात. याचं कारण शिवाजी महाराजांचं आज्ञापत्रात काय म्हणतात माहितीये? किल्ले का घ्यायचे? महाराज काय म्हणतात? संपूर्ण राज्याचे सार म्हणजे दुर्ग, गडकोट. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे बळ. गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी. गडकोट म्हणजे सुखनिर्धागार. गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण. ठरलं मग किल्ला घ्यायचा. कुठे आमच्याकडे घोडदळे, पायदळे, तोफा, बंदुका काही नाही. मग रक्ताचा एकही थेंब न सांडवता किल्ले घ्यायचे. कानातखोरे, तोरणा घेतला. तोरणा, स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणावरनं पूर्वेकडे पाहिलं तर समोर दिसतं गुंजन मावळ. गुंजनी नावाची नदी जाते. समोर दिसतो मुरुम देवाचा डोंगर, ज्याला आज आम्ही म्हणतो राजगड. 3 माचीवरती 3 किल्ले आणि मध्ये बालेकिल्ला उभा राहिला. नाव देण्यात आलं सुवेळा माची, पद्मावती माची, संजीवनी माची. शेजारचा कोंडाणाही घेतला, त्याला आम्ही सिंहगड म्हणतो.
सुरुवातीचा काळ, युद्ध झालंच नाही. खापिकान नावाचा मोगल इतिहासकार काय म्हणतो माहितीये, सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर राजगड म्हणजे गरुडाचं घरटं, असं का म्हणतो? एकदा राजगडाच्या बालेकिल्ल्याला जा, मग कळेल तुम्हाला. राजगड म्हणजे गरुडाचं घरटं. घेतला राजगड, राजांचा गड, गडांचा राजा. चाकणचा संग्राम दुर्ग सुद्धा घेतला, सुभान मंगळ शिरवळचा, पुरंदर घेतला. आता 12 मावळचा एक अधिकारी ज्याला अमीन म्हणत, तो इथे बसायचा शिरवळला, सरळ त्याच्यावर हल्ला गेला. भरपूर रोकड असायची, कारण जो काही टॅक्स गोळा व्हायचा शेतसारा, तो 1-2 महिन्यानंतर आदिलशाला द्यायचा. कळलं की भरपूर खजिना जमा झालेला आहे, शिवबानी सवंगडी घेतले, त्याच्यावर छापा घेतला, त्याला फोडला, सगळा खजिना ताब्यात घेतला. तो अमीन पाठीला पाय लावत पळत सुटला, घातलं त्याने विजापूर. आता मात्र आदिलशाह संतापला. आता या शिवबाचं काहीतरी केलं पाहिजे. इकडे शिवबा धुमाकूळ घालत होता, तिकडे मोठा भाऊ संभाजीराजा धुमाकूळ घालत होता, आणि शहाजीराजे, पराक्रमी शहाजीराजे, दक्षिणेमधील सर्व हिंदू राजांची त्यांनी एकजूट केली. आणि आदिलशाहला, त्या अफजल खानाला असं वाटू लागलं कदाचित हे भोसले आता विजापूर हस्तगत करतील. एकट शिजला की भोसले कुटुंब संपूर्ण संपून टाकायचं. 3 फौजा निघाल्या. एक फौज म्हणजे संभाजी राजावर निघाली, शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ फर्राद खान नावाचा सरदार 15,000ची फौज घेऊन संभाजी राजांवरती चाल गेला. परत सांगतो, संभाजी राजा म्हणजे शिवाजी महाराजांचे सख्खे मोठे भाऊ. दुसरा आला फतेह खान, शिवाजी राजांवरती चाल करून. आणि तिसरा म्हणजे आमचीच काही मंडळी. मी अगोदरच म्हणलं की आमचा पराभव करण्याची हिंमत शत्रूमध्ये नव्हती. अरे आमचेच बाजी घोरपडे, आमचेच मंबाजी भोसले आदिलशाहचे सरदार होते. तो वजीर मुस्तफा खान, अफजल खान, मंबाजी भोसले, बाजी घोरपडे एकत्र आले आणि ते निघाले जिंजीकडे शहाजीराजांना कैद करायला. काय घडलं माहितीये पुढच्या 2-3 वर्षामध्ये? 1648-49 फतेह खानाचा सांगतो. प्रत्येक प्रसंग सांगायचं म्हणलं तर एक व्याख्यान तयार होईल, पण मी सरांना म्हणलं होतं आज एक आढावा तुम्हाला सांगतो, सगळेजण येतील याच्यामध्ये. फक्त पहिली लढाईची सांगायची म्हटली तर 1 तास पुरत नाही. तो फतेह खान इथे चालून आला. फर्राद खानाचा संभाजीराजाने पराभव केला, फर्राद खान पळून गेला. फतेह खान आला 1648-49. 10,000चं सैन्य, घोडदळ, पायदळ, खजाना, हत्ती, घोडे. आमच्याकडे कायम होतं, अरे सगळी कसलं ते सैन्य कसलं, सगळी कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची मुलं सगळी एकत्र केली तर 1500 जेमतेम भरतील, असं ते. तोफा, बंदुका, खजाना काही नाही, तरी शिवाजी राजे पहिलं युद्ध खेळायला तयार झाले. करे पठार, सासवड, बेलसरचा मैदानी प्रदेश, जिथे 2 किल्ले आहेत, वज्रगड आणि किल्ले पुरंदर, तिथं ते युद्ध झालं. शिवाजी राजे का तयार झाले? वय वर्ष फक्त 19. जास्तीत जास्त काय होईल? मृत्यू. अरे कधीतरी मरायचंच. मग आमच्या जिजाऊनी एक संस्कार दिला होता, अरे 100 वर्ष गुलामगिरीचं, लाचारीचं आयुष्य जगण्यापेक्षा काही वर्ष, काही महिने, काही दिवस जगू, स्वाभिमानाने जगू. जास्तीत जास्त मृत्यूच येणार आहे. नाहीतर आता काय परिस्थिती आहे? एवढे महापराक्रमी शहाजीराजे ज्यांनी मोगलांचा पराभव केला, त्या घराण्यातील एक स्त्री, मंबाजी भोसलेंची पत्नी मला वाटतं, जेव्हा गोदावरीच्या काठावर गेली तेव्हा तिचं अपहरण केलं महाबत खानाने, आणि तिला सोडवण्यासाठी आम्हाला प्रचंड खंडणी द्यावी लागली. आता विचार करा, सामान्य स्त्रियांचा, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांची अवस्था काय असेल? आम्ही आता मरतोयच आहे, परंतु जर युद्ध खेळलं, कदाचित विजय आला तर. जिंकली पहिली लढाई, काही मोजकी नावं सांगतो फक्त, फार मोठं युद्ध येते. जेव्हा फतेह खान आला शिरवळला, आमचे मोसेखोऱ्याचे बाजी पासलकर, त्यांचा तो कारभारी कावजी मल्हारने बाळाजी हैबतराव नावाचा सरदार, त्याला संपवला. शिरवळचा सुभान मंगळ परत घेतला. गोदाजी जगताप त्यावेळेस आमचे पहिले सेनापती होते सासवडचे. एक छोटस युद्ध झालं. मुसेखान म्हणजे त्या फतेह खानाचा सेनापती आमच्या गोदाजी जगताप. गोदाजी जगतापांनी असा काय वार केला त्या मुसेखानावरती की जसं कुऱ्हाडीने एखादा ओंडका तोडून त्याचे 2 तुकडे करावेत, तसा तो मुसेखान तोडला त्याला अक्षरशः. ते बघून त्याचं सैन्य पळत सुटलं. आमच्या कान्होजी जेद्यांचा मुलगा बाजी जेदे, बेलसरला त्याने आमचा पडणारा ध्वज उचलला, ध्वज पडू दिला नाही. शिवाजीराजाने भव्य नागरी सत्कार केला. बाजी जेदे सर्जेराव जेदे झाला, परंतु युद्धाला गालबोट लागलं. या पहिल्या युद्धामधला सर्वात तरुण मावळा, वय वर्ष 65, मोसेखोऱ्याचे बाजी पासलकर. जसा तो फतेह खान आणि त्याचा सैन्य पळू लागलं, आमच्या बाजी पासलकरांनी पुन्हा वय सांगतोय 65 वर्ष, एका हातात तलवार घेऊन पाठलाग करू लागले.
परंतु जेव्हा ते सासवडला आले, सासवडला ताज्या दमाची फौज होती, केव्हा बाजी वेढले गेले त्यांचं त्यांना सुद्धा समजलं नाही. शेवटी शत्रूचा एक घाव वर्मी लागला, बाजी जमिनीवर कोसळले, दारात इथं पडले. असं म्हणतात स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात शिवरायांवर छत्रछाया धरणारा बाजीरूपी वटवृक्ष उन्मळून पडला. या युद्धाचं पेंढारकर नावाचे कवी आहे, एक दोन वाक्यात असं छान वर्णन केलंय ना. काय म्हणतात या युद्धाचं वर्णनामध्ये पेंढारकर नावाचे एक लेखक, आम्ही न ठाणे दार शिरवळी सुभान मंगळ कोटात, निपटून त्या निमिषात फतेखाना दिला तडाका पुरंदरच्या परिघात. पहिलं युद्ध जिंकलं, फतेखानाचा पराभव झाला, संभाजीराजांनी फराद खानाचा पराभव केला, परंतु संकट संपलं नव्हतं. मुस्तफा खान, अफजल खान, बाजी घोरपडे, मंबाजी चौघांची फौज गेली जिंजीला. यांना माहित होतं शहाजीराजांना पराभव करणं सोपं नाहीये. मित्र म्हणून भेटायला गेले आणि शहाजीराजांना झोपेत कैद केलं. आता पुढची शिक्षा काय होणार होती? एकच, मृत्यूदंड. सर्वात मोठं संकट. शिवबाची ताकद एवढी मोठी नव्हती की विजापूरवर हल्ला करून आपल्याला वडिलाला सोडवता येईल. प्रत्येक गोष्ट भांडणाने किंवा तलवारीने सुटत नसतो. तलवार हा नेहमी शेवटचा उपाय. नेहमी लक्षात ठेवा, शिवाजी महाराज म्हणले की आम्हाला तलवार दिसतात, पण शिवचरित्र वाचल्यानंतर असं दिसतं तलवार हा पहिला उपाय नसतो. काय करणार शिवाजी? काय केलं माहित आहे शिवाजीराजांनी? आता निश्चितच काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये शहाजीराजांना संपवणार आदिलशाह ठरलेलंच आहे. ज्याने त्याच्या वजीराला सोडला नाही, जगदेव मुरादेवाला सोडला नाही, शहाजीराजांना का सोडेल? काय केलं शहाजीराजांनी? शिवाजीराजांनी वय वर्ष 19, दिल्लीच्या तख्तेताऊसवर बसला होता शहाजहान. त्याचं पोरग दक्षिणेचा सुभेदार मुराद बक्ष गुजरातमध्ये होता. पाठवलं एक पत्र मुराद बक्षला. शिवाजीराजे काय म्हणतायत? मी, माझा मोठा भाऊ, माझे वडील, आम्हाला मोगलांच्या सेवेत रुजू व्हायचं आहे, परंतु एक अडचण आहे, आमच्या वडिलांना विजापूरच्या आदिलशाहने कैद केलेलं आहे. ही बातमी जेव्हा त्या पोराने शहाजहानला सांगितली, शहाजहानला प्रचंड आनंद झाला, कारण त्याला 1622 ची भातवडीची लढाई अडवली. भातवडीच्या लढाईमध्ये श्रीगोंद्या शेजारी एक गाव आहे, आदिलशाह आणि मोगला शहाजहानच्या एकत्रित 80,000 फौजेचा पराभव कोणी केला असेल? शहाजीराजांनी. शहाजहान वाटलं हे शहाजीराजे जर आपल्याकडे आले तर मोगल साम्राज्य कन्याकुमारी पर्यंत नेता येईल आणि कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही कायमची संपुष्टात आणता येईल. निघालं पत्र तिकडून दिल्लीवरनं, थेट विजापूरच्या दरबारामध्ये दिलं. आदिलशाहच्या हाती पडलं. काय म्हणतोय शहाजहान? आमचे सरदार शहाजीराजे यांना ताबडतोब सुटका करा, नाहीतर मला तिकडे चालून यावं लागेल. आता तो आदिलशाह, त्याला कळायचं बंद झालं. रात्रभर तो विचार करतोय. 1636 म्हणजे गेले 13 वर्ष शहाजीराजे आदिलशाहचे सरदार, हे दिल्लीचे सरदार कसे झाले? हेरांनी बातमी दिलीच की आपण ज्या लहान मुलाकडे दुर्लक्ष केलं, तो फक्त तलवारीमध्ये तिखट नाही, तो राजनीतीमध्ये प्रचंड निष्णात आहे. हे सगळं कारस्थान कुणाचं? धाकटा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांचं. शहाजीराजांची सुटका झाली. आता अब्रू तर गेलीच होती, आता थोडीफार वाचावी म्हणून काय केलं आदिलशहाने? सोडावं तर लागणार होतं, नाहीतर मोगलांची भीती होतीच. आणि दिल्लीचं साम्राज्य म्हणजे तिकडे अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेशापर्यंत. गोळकोंड्याचा कुतुबशाह किंवा विजापूरचा आदिलशाह म्हणजे आजचा आंध्र, कर्नाटक आणि निमा महाराष्ट्र. त्यामुळे मोगल प्रचंड शक्ती होती. सोडून द्यावा लागलं. फक्त त्यांनी सांगितलं तेवढं बंगळूर शहर, तेवढं तो कंदरपी आणि कोंढाणा द्या, सोडतो. सोडला. ज्या दिवशी शहाजीराजे सुटले किंवा ती बातमी जेव्हा इथे राजगडी आली, तो दिवस मला वाटतं वट पौर्णिमेचा होता. एका मुलाने आपल्या आईला दिलेली अमूल्य अशी भेट, त्या आईची, तिच्या नवऱ्याची मृत्यूच्या दाढेतून केलेली सुटका. शहाजीराजे सुटले. पण जाता आता शहाजीराजे काय म्हणले माहितीये शिवाजीराजांना? छोटा होता शिवाजीराजे, म्हणे माझ्या अपमानाचा बदला मात्र तू घे. अपमान म्हणजे काय? ह्या चौघांनी काय केलं? शहाजीराजांना झोपेत कैद केलं. आणि अफजल खानाने काय केलं होतं? विजापुरी शहाजीराजांची धिंड काढली होती. कारण हे जे सुलतान होते यांच्या पद्धतीच होत्या, संभाजीराजांचं माहित असेल, मारण्याच्या अगोदर ते धिंड काढायचे. माझ्या अपमानाचा तू बदला घे. शिवाजीराजांनी काय केलं माहितीये? अफजल खान आणि गुलाम मुस्तफा खान तर मेलाच होता, मंबाजी पण नंतर मला वाटतं वारले. हे दोघे जिवंत होते, अफजल खान आणि मुधोळचे बाजी घोरपडे, ज्यांनी यांना झोपेत कैद केलं होतं, धिंड काढली होती. 10 वर्ष शिवाजी महाराजांनी वाट पाहिली, 10 महिन्याचं नियोजन केलं आणि 10 मिनिटात त्या अफजल खानाला ठोकला. मुधोळचे बाजी घोरपडे 1667, 17 वर्ष वाट पाहिली. मुधळवरती चालून गेले, त्याच्या घरात जाऊन त्याला वीरमरण दिलं, तलवारीने त्याला उभा चिरला
आणि आपल्या वडिलांचा अपमानाचा बदला घेतला. एक मराठीमध्ये म्हणतात बघा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे पराक्रमी. पहिलं युद्ध आम्ही जिंकलं होतं, बरोबर. आता आमच्या मावळ्यांमध्ये एक आत्मविश्वास आला, स्फुरण चढलं की अरे आम्ही विजापूरच्या आदेशाचा पराभव करू शकतो. आल्या छोट्या छोट्या तुकड्या, छोट्या छोट्या तुकड्या. कोणाचं नेतृत्व? येसाजी, तानाजी, आमचा सूर्याजी, आमचे बाजी. बाजी म्हणजे कान्होजींचा मुलगा. निघाला आता शिवबा सह्याद्री जिंकायला. निघाले मग इथे पवन मावळ, तुंग, तिकोना मोहिमा निघाल्या. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर. पलीकडलं अंदर मावळ, ज्याला तुम्ही लोणावळा खंडाळा म्हणता. डागबरी नावाचा किल्ला आहे तिथे. तिथला तो किल्ला राजमाची. तिथले ते मनोरंजनगड, वर्धनगड घेतले सगळे ताब्यात काही दिवसामध्ये. खाली उतरले खोपोली मार्गे. खाली उतरल्यानंतर खाली समोर मोरबे नावाचं धरण माहित असेल तुम्हाला, जिथे ठाण्याला पाणी पुरवठा केला जातो. तिथे समोर विशाळगड, तोही घेतला. पलीकडे गेला पनवेलला की समोर प्रबलगड, कलावंतीन. इकडे पुन्हा आपल्या गोवा हवेकडे निघाला की कर्नाळा. पुन्हा आपल्या पालीचा गणपतीला कधी गेलात, बरोबर गणपतीच्या मागे एक किल्ला आहे 90 अंशामध्ये, सरसगड. त्या रोडने पुढे गेला की सुधागड. तिथून पुन्हा सवासनीचा घाट चढून तुम्ही वरती आलात की लागतो मग तैलबैला, घनगड. आंबी व्हॅलीला आलो की आपला कोराईगड, माग मोरगिरी. पुढच्या अवघ्या 5 वर्षात 10 ते 12 किल्ले स्वराज्यात दाखल झाले. शिवाजी महाराज पहिल्यांदा कल्याणला उतरले. पहिल्यांदा समुद्र बघत होते. दुर्गाडी नावाचा कल्याणचा किल्ला घेतला. आज तो भर शहरात आहे, शेजारी कल्याणची गाडी आहे. दुर्गाडी घेतला आणि समुद्र, शिवाजी महाराज समुद्र बघतायत. अरे आपण किल्ले तो घेतोय, सह्याद्री काबीज करतोय, पण आपल्या कोकणाची किंवा आपल्या कोकण किनारपट्टीची समुद्राची काय अवस्था आहे? संपूर्ण समुद्र गुलामगिरीत होता. तुम्ही जर गोव्यापासून सुरुवात केली, गोवा पोर्तुगीज, वेंगुर्ला डच, राजापूर इंग्रज, सुरत इंग्रज, इकडे आपला जंजिरा दंडराजपुरी, ज्याला मुरुड जंजिरा म्हणता, सगळं परक्यांच्या ताब्यात. आता समुद्र जिंकायचं म्हणजे काय? राज्य हवं तर किल्ला घ्यायचं, किल्ले तर घेतोय मी, आता समुद्रावरती राज्य हवं. मग ज्याचा आरमार त्याचं समुद्र. अरे समुद्र जिंकायचं म्हणजे आरमार हवं. आणि आमचा धर्म, पूर्वीच्या कल्पना की समुद्रावरती जाऊ नये, धर्म बुडतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आद्य समाज सुधारक होते. सगळ्या अंधश्रद्धा खोट्या ठरवल्या, निघाले, आरमार बांधलं. इथं आम्ही कधी समुद्र पाहिला नाही, आरमार कसं बांधणार? तिथले 2 पोर्तुगीज अधिकारी, काहींना पैसे खाऊ घातले, ज्यांनी ऐकलं ना त्यांना धोपटलं. 400 पोर्तुगीज कामगार घेतले आणि आरमाराची स्थापना झाली. आमचं आरमार सुरुवातीचं म्हणजे आम्हाला काय युरोप पादाक्रांत करायचा नव्हता, आम्हाला आमच्या किनारपट्टीचं रक्षण करायचं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या ज्या होड्या होत्या त्या छोट्या, त्या तराफा होड्या, त्या वल्लवत जाणाऱ्या, किंवा जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला, गुराबा, तरांडी, अशी छोटी मोठी जी वाऱ्यावरती अवलंबून नसतात, वल्लवत नेता येतात, असे ते आरमार निर्माण केलं. केजविन नावाचा नौदलाचा अधिकारी होता इंग्रजांचा. आता इंग्रजांचा आरमार तुम्हाला सांगायची गरज नाही किती मोठं. त्यांच्या मोठमोठ्या युद्ध नौक्या, शिड्यावर चालणाऱ्या, तो बघतोय की शिवाजी राजा आरमारची सामना करतोय. हेरांनी बातमी आणली, काय नाही छोट्या मोठ्या त्या होड्या करतायत आणि फिरतायत. दुर्लक्ष केलं त्याने. त्याचा परिणाम काय झाला माहित आहे? पुढे हे आरमार एवढं प्रचंड वाढत गेलं की महाराजांनी गोव्याच्या पोर्तुगीजांवर अंकुश ठेवण्यासाठी मालवणच्या कुरट्या बेटावर एक किल्ला उभा केला, ज्याला आज आपण सिंधुदुर्ग म्हणतो. 12 किल्ल्यातला तो एक किल्ला, ज्याला युनेस्कोने मान्यता दिली, वर्ल्ड, तो सिंधुदुर्ग. शेजारी आलात तुम्ही तो विजयदुर्ग पाहिला असेल कधी. देवगडचा हापूस माहिती आहे, देवगड नावाचं गाव, ज्या गावामध्ये हापूस आंब्याशिवाय दुसरी झाडच नाही, त्याच्या शेजारी असणारा तो विजयदुर्ग तो होताच. तो पुनर्बांधणी केली त्याची. नंतर अलीकडे आले आपलं हरणे बंदर, सर्वांना माहित असेल, तिथं असलेला सुवर्णदुर्ग, याचं सुद्धा नाव आहे तिथे. पण मग कान्होजी आंग्रे नाव माहित असेल तुम्हाला, ते त्यांना पती शिवाजी म्हणायचे, त्यांचे वडील इथे किल्लेदार होते. तो घेतला, त्याची पुनर्बांधणी केली. मग इकडे अलीकडे आले जंजिरा. आमचं एकच अपयश, शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं एकच अपयश म्हणजे जंजिरा. तो जंजिरा काबीज करण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं, तिथं शेजारी असलेल्या कांस्य बेटावरती पद्मदुर्ग उभा केला. आले अलिबागला इकडे कुलाब्याचा किल्ला. कुलाब्याच्या किल्ल्याचं काम शिवाजी राजांनी सुरू केलं, संभाजी राजांनी तो पूर्ण केला. आता मुंबई जिंकायची. मग मुंबई कधी गेला असेल, मांडवा वगैरे तुम्ही, तिथून फक्त बोटीने पाऊण तासात मुंबईला जातं. तिथं शेजारचे 2 डोंगर बेट, साल्लेर नाही, खांदेरी उंदेरी. मला वाटतं खांदेरीचा पण समावेश झाला. आता त्या 12 पैकी एक खांदेरी पण आहे. खांदेरीचा किल्ला उभा राहिला. आता मात्र तो केजविन जागा झाला. त्याला कळून चुकलं आपण, पुन्हा त्याने आदेशासारखी चूक केली की आपण जिकडे दुर्लक्ष केलं हे आता आपल्याला मागात पडणार. 1678
आलंय मोठी भले मोठ्या 4 युद्धनौका आल्या खांदेरीवरती चालून, आणि शिवाजी महाराजांकडे काय अजूनही त्या छोट्या मोठ्या होड्या, परंतु भर समुद्रात शिवाजी महाराजांच्या आरमाराने त्या केजवींच्या आरमाराचा पराभव केला. त्याचं कारण त्यांच्या मोठ्या युद्धनौका, त्या दूध जिथे खोली आहे तिथेच येणार, किनारी येऊ शकत नाही. आणि कधी जर कोकण फिरला, आमचे समुद्र किनारे कसे आहेत, उथळ खडकाळ, ठिकठिकाणी खडक आहेत. कधी जर गेलात तुम्ही तिकडे सिंधुदुर्गला, तुम्ही जेव्हा होडीत बसता समोर किल्ला दिसतो, पण होडी सरळ कधीच जात नाही, होडी चक्राकार मार्गाने जाते. त्याचं कारण मध्ये खडक लागतात, जे आपल्याला माहित नाही, त्या नावाड्यांना माहित असतं. आमच्या छोट्या मोठ्या होड्या, त्याला वल्लवाची गरज नाही, वाऱ्याची गरज नाही, कधी हल्ला करायचा, चपळ परत पळून यायचं. त्यांच्या युद्धनौका आत असायच्या. त्या केजवींच्या आरमाराचा शिवाजी महाराजांनी पराभव केला, खांदेरी उभा केला. हाच केजवीन एका पत्रामध्ये त्याने जे पत्र पाठवलं ब्रिटनला, त्याच्यात काय म्हणतोय की आमच्या आरमाराचा पराभव झाला, त्याचा कारण शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये ज्या होड्या आहेत तशा होड्या आपल्या आरमारात हव्या. आणि पुढे एक वाक्य त्यांनी लिहून ठेवलंय, तो काय म्हणतो माहितीये महाराजांबद्दल, बरं झालं हा शिवाजी राजा तिकडे त्या सह्याद्रीमध्ये जन्माला आला, हा शिवाजी राजा इथं किनारी भागात जन्माला आला असता तर आम्हा परकीयांना याने इथे पाय सुद्धा ठेवू दिला नसता. आजही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो, त्याचं हेच कारण. घेतलं, आरमाराची स्थापना झाली, आता समुद्रावरती सुद्धा आमचं राज्य सुरू झालं. आता राज्य विस्तार करायचा म्हणजे संपत्ती, खजाना, पैसा हवा. भैजनारकांनी बातमी आणली, विजापूरचा भला मोठा एक खजिना घेऊन त्याचा सरदार त्या कल्याणला बसलेला आहे. निघाले आमच्या आबाजी सोनदेव, दौलत खान होताच, निघाले कल्याणवरती हल्ला. मग तुम्हाला ती गोष्ट माहित असेल, कल्याणचा सुभेदार तुडुंब युद्ध झालं, पराभव झाला त्या कल्याणच्या सुभेदार, कदाचित तो मारला गेला, भरपूर खजिना हाती लागला. पण त्या कल्याणच्या सुभेदाराची सून श्री अतिशय सुंदर, तिला वाटलं की हे शत्रू सैन्य आपल्याला ठार करेल. ती एका पेटाऱ्यात बसली. आमच्या लोकांना वाटलं की त्याच्या संपत्ती जड जावा रे, तो पेटारा आहे तसा राजगडी आणला. शिवाजी महाराज संपत्ती बघत होते, अचानक त्यांना ती स्त्री दृष्टी सेपात कळली. शिवाजी राजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. सदरवरती बैठक बोलवली, सगळे सरदार तिथे आले आणि काहीतरी ते शिक्षा करणार आपल्या सैन्याला. तेवढ्यात ती स्त्री स्वतःहून तिथे आली, अतिशय सुंदर दिसायला. ती म्हणली, तुमच्या कोणत्याही सरदाराचा, शिपायाचा याच्यामध्ये काही दोष नाही, जीवाच्या भीतीने मी त्याच्यामध्ये बसले आणि तुमच्या लोकांनी त्याला खजाना समजून इथे घेऊन आले. तेव्हा शिवाजीराजे शांत झाले. दौलत खान उभा होता, आदिलशाही सरदार आमच्याकडे आला होता, तो महाराजांना सामील झाला होता. त्याला आदेश दिला, मान सन्मानाने या स्त्रीला तुम्ही पोचून या. पोचवलं. परंतु तिचं सौंदर्य बघून अशी सुंदर स्त्री स्वराज्याने कधी पाहिली नव्हती. शिवाजीराजे काय म्हणतात माहितीये, आमची आई सुद्धा एवढीच सुंदर असती तर आम्ही सुद्धा सुंदर दिसलो असतो. आता ही बखरीतली कथा आहे, याच्यात जास्त तथ्य असेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण शिवाजी महाराजांचं वर्णन परकीय इतिहासकारांनी, प्रवाशांनी केलेलं आहे. आमचे शिवाजीराजे सुद्धा दिसायला सुंदर होते, मध्यम शरीरयष्टी होती, मध्यम उंची होती, पण पिळदार शरीर होतं, गोरेपान होते, सरळ आणि धारदार नाक होतं, पाणीदार डोळे होते, तीक्ष्ण व भेदक नजर होती, शलाक बुद्धी होती. पाहताक्षणी कोणी म्हणावं की नक्कीच हा कोणत्या तरी राज्याचा राजाच असावा. रामदास स्वामींनी वर्णन करूनच ठेवलंय. काय म्हणतात रामदास स्वामी, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी करणे कैसे असे. इकडे आम्ही स्वराज्य निर्माण करतोय. आता समोरचे किल्ले घ्यायचे, त्यांचे 100 मेले म्हणजे आमचे 10 तरी मरणार. माणसं मरत होती, रक्त सांडत होती आणि आमचेच काही पाटील आणि देशमुख आमच्याच लोकांवरती अत्याचार करत होते. मोसेखोराचा एक देशमुख, नाव सांगत नाही, नशेमध्ये त्याने एक गुन्हा केला, नशेमध्ये एका स्त्रीवरती अत्याचार केला. परंतु सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला कळून चुकलं की अरे आपण फार मोठं पाप केलेलं आहे. त्याला पश्चाताप व्हायचं कारण त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागला तर रांजणगावचा पाटील. काही वर्षापूर्वी रांजाच्या पाटलांनी अशाच एक स्त्रीवरती जबरदस्ती केली होती, तर शिवाजी महाराजांनी त्याचे दोन्ही हातपाय तोडून टाकले होते, त्याचा चौरंग केला होता. त्याला पश्चाताप झाला कारण त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला तो पाटील, त्याचे तुटलेले हात आणि पाय. त्याला वाटू लागलं की महाराजांचे धारकरी येणार, आपला हातपाय तोडणार, जीव कसा वाचवायचा. शिवाजी राजांना जुमानत नाही असा कोणता सरदार इथे आहे? होता एक आपलाच, जावळीचे चंद्रराव मोरे.
चंद्रराव शिवाजीराजांना कधी जुमानत नव्हता, कारण तो स्वतः प्रचंड पराक्रमी होता, आदिलशाचा सरदार होता. त्याला कळलं की चंद्ररावाकडे गेलं की आपला जीव वाचेल. गेला चंद्ररावाकडे, चंद्ररावाने त्याला दिला आश्रय. तसा तो सुरक्षित होता, महाराज कुठेतरी मोहिमेवर होते. पण बघा म्हणजे कायद्याची भीती कशी असावी, तो सुरक्षित होता, परंतु त्याला काय वाटायचं की हे महाराजांचे धारकरी येतील, हातपाय तोडतील, आपलं मारून टाकतील. असंच एक दिवशी पहाटे त्या चंद्ररावाची माणसं गेली, त्याच्या घरामध्ये दार वाजवलं. त्याला वाटलं शिवाजी महाराजांचे धारकरी आले. बिछाण्यावरून भीतीने खाली पडला. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यात तो मेला. असं म्हणतात की आजाराला औषध त्वरित द्यावं लागतं, नाहीतर आजार बळवतो. असं आमचं हे स्वराज्य किंवा शिवाजी महाराजांचं साम्राज्य. पाहून तसं काहीच सांगितलं नाही. ठीक आहे. आरमाराची स्थापना झाली. मला वाटतं 15 ते 20 किल्ले स्वराज्यात दाखल गेले. शत्रू शांत बसणारा नव्हता. चारी बाजूनी आक्रमण सुरू झाली. सर्वात मोठं आक्रमण, आता मी म्हणलं एक एक फक्त आक्रमण म्हणजे अफजल खान सांगायचं म्हणलं तर 3 तास पुरत नाही. आला सर्वात मोठा प्रचंड तो अफजल खान, ज्याला म्हणतात कुफ्र शिकन बुध शिकन, म्हणजे मूर्ती पूजा आणि मूर्ती पूजक विध्वंसक. आयुष्यात एकही लढाई न हरलेला, एका छोट्या त्या स्वयंपाकिनीचा भटरणीचा मुलगा, पण माणूस जर महत्वाकांक्षा असेल काय करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शत्रूकडून सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. अतिशय गरीब घरातला तो, आई त्याची स्वयंपाक करायची. असा माणूस वजिरापेक्षा मोठा झाला आदिलशाहीमध्ये. आणि ताकदीला काय होता, तो आयुष्यात एकही लढाई हारलेला नव्हता. कित्येक लोकांना माहित नसेल, ज्याला आपण औरंगजेब म्हणतो, हा औरंगजेब सुद्धा याच्या तावडीतून एकदा पळून गेला होता दिल्लीला. एवढा हा प्रचंड अफजल खान आला इकडे. आता मी सांगत नाही सगळं काय. अरे 10 वर्ष वाट पाहिली अफजल खानाची. 10 महिन्याचं नियोजन, फक्त 10 मिनिटं, दुपारी 1 ते 1:30, 10 मिनिटात अफजल खानाला संपवला, त्याचा कोतळा बाहेर काढला. आता आमच्या लोकांनी जिजाऊंना परवानगी मागितली की सर्वात मोठा शत्रू, आतापर्यंतचा सर्वात मोठा शत्रू अफजल खान होता. 1659, 10 जुलै 1659, की आम्हाला भाल्याच्या टोकाला लावून याचं मस्तक का, तर आमच्या संभाजी कावजीनी त्याला तोडलाच होता. त्याचं शिर एकीकडे आणि धड एकीकडे पडलं होतं. आमच्या लोकांनी परवानगी मागितली जिजाऊंकडे, शिवरायांकडे, की त्याच्या ते मस्तक आहे ना भाल्याच्या टोकाला लावून आम्हाला धिंड काढायची. अरे हे संस्कार परकीयांचे, अफगाणांचे. जिजाऊ संतापल्या. अरे जिथे शत्रू संपला तिथं शत्रुत्व संपलं. आता त्याच्या देहाची विटंबना होता कामा नये. त्यांच्या धर्माप्रमाणे त्याच्यावरती अंत्यसंस्कार केला करा. आणि आजही गेला तुम्ही प्रतापगडच्या पायथ्याला, जनीचा टेंबा नावाची जागा आहे, तिथं आजही त्याचं थडगं तुम्हाला दिसतं. त्याचं शिर कुठे गेलं माहितीये? राजगडी. आजही राजगडी गेलात, मुख्य किल्ला माची, बाले किल्ला, वरती प्रवेशद्वार डाव्या साईडला एका कोनडीत त्याचं शिर दफन केलं. आणि आमच्या जिजाऊंनी तिथं नैवेद्याची व्यवस्था केली. 2 धर्मामधील, 2 संस्कृतीमधील हा फरक. अफजल खान गेला पुढे. अफजल खान गेल्यानंतर आला पुढे सिद्दी जोहर. सिद्दी जोहर सांगायचं म्हटलं की पुन्हा आमचे बाजी प्रभू किंवा शिवकाशी देतात. 6 महिने झुंज दिली, त्याला त्याच्यात अपयश आलं. शेवटी आदिलशाहने या सिद्दी जोहरला विष देऊन ठार केलं. पुढचं संकट बघा, संकटाच्या मालिका कशा असतात फक्त बघा. लगेच पुढच्या, म्हणजे पुढचं नाही, ज्या वेळेस शिवाजी राजे पन्हाळ्यावर अडकले होते त्याच वेळेस शाहिस्ते खान संग्राम दुर्गा वेढा देऊन बसला होता. एकाच वेळच्या घटना आहे त्या, एकाच वर्षातल्या. तो गेला की आला. 3 वर्ष तो पुण्यात मुक्काम केलेला शाहिस्ते खान, उजव्या हाताची मला वाटतं मधली 3 बोटं तुटल्यामुळे पुढच्या 3 दिवसात पुणे सोडून पळून गेला. त्याचा तो सरदार उझबेकी कारतलब खान त्याला त्या उंबर खिंडीत जाऊन ठोकला. नामदार खान माहित असेल तुम्हाला, या शाहिस्ते खानाचा भाचा. तिकडे तो पनवेल पेर एक छोटासा किल्ला आहे, मीरा गड म्हणतात, त्या मीरा गडावरती जाऊन त्याचा पराभव केला. आपला हा कोणता पेडगावचा शहाणा, त्याला काय म्हणतात, त्याला पेडगावचा शहाणा बहादूर खान, त्याला 2 वेळा वेढा केला. सुरतेवरती हल्ला केला. तो इनायत खान बहादूर किल्ल्यामध्ये जाऊन लपला. अशी आपल्या सगळ्या शत्रूंची अवस्था. स्वराज्यावरचं सर्वात मोठं संकट 1664, मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान. बघा शिवचरित्र का वाचायचं? जेव्हा आपण शत्रूचा पराभव करू शकत नाही आणि स्वतःचा पराभव मान्य नाही, त्यावेळी एक तात्पुरता समझोता केला जातो, त्याला तह असं म्हणतात. 35 किल्ले होते. मिर्झा राजाचा पराभव करणं सोपं नव्हतं. शिवाजी राजांना ठाऊक होतं, मरणच होतं त्याच्यामध्ये. तह झाला. तहामध्ये 35 पैकी 22 किल्ले
15 लाख होऊन उत्पन्न असणारा प्रदेश दिला. संभाजी राजे मोगलांचे 5000 मनसबदार झाले. छत्रपती शिवाजी महाराज मोगलांचे मांडलिक झाले. सर्वांना वाटलं की स्वराज्य संपलं. सर्वांना काय वाटलं? स्वराज्य संपलं. आणि तुम्हाला सांगायची गरज नाही, जेव्हा आपल्यावरती वाईट परिस्थिती येते ना, तर सर्वात आधी आपली जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. स्वराज्याचे सरसेनापती मोगलांना जाऊन त्याच वेळी मिळाले. परंतु आमची ताकद आता संपली होती. आता मागचे 10-12 वर्ष पाहिले तर प्रचंड मोठ्या मोहिमा चालू होत्या. त्यामुळे थोडं रयतेकडे लक्ष द्यायचं होतं. मोगलांबरोबर तह केला, तिकडे विजापूरबरोबर तह केला, इंग्रजांबरोबर तह केला. पुढचे 3 वर्ष शांततेचे 1667, 68, 69 कशासाठी वापर केला? सगळ्यांना वाटलं शिवाजीराजे शांत झाले म्हणजे संपले. शिवाजीराजांनी तलवार फक्त मॅन केली होती, तिला गंज नव्हता पकडला. तलवारीला धार लावण्याचं काम चालू होतं. सर्वांची तह करून घोडदळ, पायदळ, तोफा, बंदुका गोळा करण्याचं काम चालू होतं. आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीराजे काय करतायत बघा. एक माणूस अवघ्या 50 वर्षात, पहिल्या 50 पैकी 50 सोडून द्या, पहिला प्रार्थना म्हणजे 1644, फक्त 35 वर्षामध्ये माणूस काय काय करू शकतो. त्याच 3 वर्षात शिवाजी राजे आपल्या रयतेची कशी काळजी घेत आहेत. ते एक 2-3 पत्र सांगतो तुम्हाला, की महाराज आपल्या कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, सैन्याची किंवा आपल्या कोकणातील सुद्धा बांधवांची कशी काळजी घ्यायची, त्यांच्या पत्रांचे मराठी अर्थच सांगतो. पहिलं पत्र गेलं तर मला वाटतं चिपळूण तरडावणे नावाचं एक गाव, तिथं आंबेराव मोहितींची छावणी होती 20,000ची. त्या पत्रात काय म्हणतात माहितीये का? जेव्हा 30-40 हजाराचं घोडेस्वार जात असेल शेतातनं, विचार करा शेताची कशी वाट लागत असेल. त्यामुळे शिवाजी महाराज सांगायचे, जेव्हा तुमचं घोडदळ जाईल, जेव्हा जे काय पांदी वगैरे जागा असते ना, तिथून ती घोडी घाला. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घोडी जाता कामा नये. त्यांचं पत्र सांगतो काय म्हणतात, किती काळजी घेतात बघा रयतेची. शिवाजी काय म्हणतात पत्रामध्ये? पहिलं पत्र आपल्या सैन्याला, सरसेनापतीला, आता 30,000ची छावणीचं एका ठिकाणी असेल. पूर्वी काय लाईट नव्हती, दिवे पेटवायचे, हे थंडीमध्ये शेकोट्या करायचे. शिवाजी महाराज काय म्हणतात माहितीये का? रात्री झोपी जाण्यापूर्वी आग, शेकोटी, तेलवातीचे दिवे विझून झोपत जा, नाहीतर तेलवातीच्या तृष्णेने एखादा धडपडता उंदीर येईल, पेटती तेलवाट तोंडात धरून पळत सुटेल, त्यामुळे आग लागेल, वनवा पेटेल, रयतेची अपरिमित अशी हानी होईल. दुसरं पत्र, घोड्याला जे गवत लागतं ते काटकसरीने वापरा. घोड्याला जर गवत मिळालं नाही तर घोडी मरतील, घोड्याची काळजी घेतायत, आणि घोडी तुम्हीच मारलं असं होईल. पुढे काय म्हणतात ते? सैन्याला जे काही अन्नधान्य लागतं ते आम्ही पाठवितच आहोत, परंतु काही कारणाने जर कमी पडलं तर शेतकऱ्यांकडून घ्या, पुरेसा मोबदला द्या. त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. तुम्ही जर त्यांच्यावरती जबरदस्ती कराल तर ते म्हणतील यांना असं वागायचं होतं. मग मोगलाई काय वाईट होती? पुढे एका पत्रात जे त्यांनी आपल्या महसुली अधिकाऱ्यांना दिलं, त्यात काय म्हणतात माहितीये का? जर दुष्काळ पडला, शेतसारा टॅक्स वसूल करू नका, आणि एखाद्याने धान्य स्वरूपात जर शेतसारा दिला तर तो घ्या. उलट त्यांना मदत करा, बैलजोडी द्या, शेतीची अवजारे द्या, बी बियाणं द्या, मात्र मदत रोख स्वरूपात करू नका. आणखी पुढे एक पत्र तिकडे गोव्याला पाठवलं त्यांनी. त्यात काय म्हणतात? परकीय व्यापारी किंवा शेतकरी यांच्या वस्तू जर स्वस्त झाल्या तर त्याच्यावरती जबर आयात शुल्क लावा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांच्या वस्तू स्वस्त होतील आणि आपली रयत त्याच विकत घेईल. आणखी एक पत्र, आरमाराची स्थापना झाली होती. आरमाराच्या अधिकाऱ्यांना आपले लाय पाटील कोळी किंवा दौलत खान यांना एक पत्र पाठवलं. काय म्हणतात माहितीये? किनारी भागातील आपली जी रयत आहे, आंबा फणसाची झाडं पोटच्या पोराप्रमाणे जपतात, वाढवतात. तुम्हाला आरमाराला जे लाकूड लागतं ना, ते वाळलेल्या झाडाचं लाकूड घ्या. ज्याचं झाड आहे त्याला विचारा, योग्य मोबदला द्या, आणि त्यांनी जर नाही म्हणलं, जा तिकडे दूरदक्षिणेमध्ये आणि तिकडून ते लाकूड विकत आणा. एवढी प्रचंड काळजी घेणारा आमचा रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे एवढं बघा, 35 वर्षाच्या काळामध्ये माणूस काय काय करू शकतो. एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलंय की हा शिवाजी राजा एवढा व्यस्त असतो की भर पावसाळ्यात सुद्धा तो गवत वाळवण्याचं काम करतो. शब्दशः अर्थ घेऊ नका. पावसाळ्यात काही वेळी ऊन पडतं ना, तर ते ऊन सुद्धा तो सोडत नाही. त्यामध्ये काय करतोय? गवत वाळवण्याचं तो काम करतोय. एकदा व्हिएतनामचे अध्यक्ष आले होते, पूर्वीची गोष्ट आहे, भारत भेटीवरती दिल्लीमध्ये. मग आमचेच मोरारजी वगैरे मला वाटतं होते, काही गेले तिथे भेटायला, आणि त्यांनी विचारलं त्या व्हिएतनामच्या अध्यक्षांना की तुम्ही अमेरिकेबरोबर एवढा प्रदीर्घ लढा दिला,
ज्याच्यामध्ये अमेरिकेला यश मिळू शकलं नाही, तुमच्या यशाचं कारण काय? तेव्हा ते अध्यक्ष काय म्हणतात माहिती आपल्या माणसाला, जेव्हा आम्ही अमेरिकेशी संघर्ष करायचं ठरवलं तेव्हा जगातील सर्वोत्तम योद्धे आणि त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला, परंतु आम्हाला जे यश आलं त्याचं प्रमुख कारण म्हणजे तुमच्या देशात जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास केला होता. परकीय म्हणतात आपल्या राजाबद्दल, त्यामुळे आपल्याला तर माहित हवंच. आजकालचे वातावरण आहे भाषावाद, धर्मवाद, जातवाद, थोडी ती बाजू शिवाजी महाराजांनी सांगतो. शिवाजी महाराजांना कोणी एका धर्मामध्ये किंवा जातीमध्ये बसवण्याचा प्रयत्न कधी करू नये. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आज जी तुम्ही IAS IPS MPSC UPSC म्हणता, माझ्या दृष्टीने मी जे असं अर्थ काढतो याची खरी सुरुवात कोणी केली माहितीये? छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्याचं कारण, पूर्वी एक पद्धत होती वतनदारी पद्धत. वतनदारी पद्धत म्हणजे काय माहितीये? सुलनिसाचा मुलगा सुलनीस होणार, वजीराचा मुलगा वजीर होणार, सेनापतीचा मुलगा सेनापती होणार. वतन म्हणजे काय? जे संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांचं काढून गेलं. वतन म्हणजे वंश परंपरागत चालून आलेली कायमस्वरूपी उपभोगण्याची सारामुक्त टॅक्स फ्री जमीन. मग हे वतनदार जागीरदार वाडे नाही बांधायचे, किल्लेच बांधायचे, घोडदळ ठेवायचे आणि राजाविरुद्ध बंड करायचे. ह्यांचे वाडे पाडून टाकले, ह्यांचे वतन सगळे आपल्याच लोकांची जप्त करून टाकले. आणि खऱ्या अर्थाने गुणवत्ता हाच निकष. काही अपवाद जर सोडला, बाळाजी औजी चिटणीसाचा मुलगा चिटणीस झाला, हा एकमेव जर अपवाद सोडला तर मला दाखवा फक्त. प्रत्येक वेळेस आमचा पेशवा बदलत होता, सेनापती बदलत होता, सरनवत बदलत होते, सचिव बदलत होते, कधीही वंश परंपरागत पद कायम ठेवलं नाही. गुणवत्ता हा एकमेव निकष होता. रामजी पांग्यारा एक छोटासा शिपाई 1000चा मनसबदार झाला. तानाजी मालुसरे, सूर्यराव काकडे, येसाजी कंक, ही सगळी कष्ट करायची. हे काय वतनदाराची पोरं नव्हती. यांनी काय केलं तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जातीभेद नव्हता. अरे जे स्वराज्य साम्राज्य उभं राहिलं ते मुळात 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र करून. एकच प्रसंग सांगतो, काय काय सांगावं असं होतं पण हे सांगणं गरजेचं आहे की आमच्यात सुद्धा शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत होते. जसे कोल्हापूरच्या मौनी बाबाला जायचे, तसं केळशीला एक दर्गा आहे तिथं सुद्धा दर्शनाला जायचे. चिंचवडचे नारायण देव तिथेही जायचे. मग आमच्याच काही लोकांना काय वाटू लागले, छत्रपती शिवाजी महाराज आमच्याच दर्शनाला येतात म्हणजे आम्ही फार मोठे. तसा तो चिंचवडचा नारायण देव शेफरला पुजारी तिथला, समजा तिथला ट्रस्टी म्हणा, काय केलं माहितीये त्यांनी? त्याचा अधिकार धार्मिक होता, तो राजकीय हस्तक्षेप करू लागला. जेजुरीला एक वाद झाला. गुरव आणि कोळी ह्या देवाने परस्पर तिथे गेला नारायण देव, त्या गुरवांची बाजू दिली, कोळ्यांना धोपटलं आणि कोंडाण्यामध्ये बंद केलं. नागोजी शिर्के गुजर त्याचा किल्लेदार. नागोजी गुजराला काय कळावं की काय करायचं, आपण घ्यायचं की नाही, बंद करायचं की नाही. पण त्याने विचार करा, नारायण देव शिवाजी राजे आपल्या तिकडे जातात दर्शनाला, म्हणजे हा मोठा असला. बिचारा त्याने कैद केलं. कोणाचा आदेश पाळला? या नारायण देवाचा. शिवाजी महाराजांना बातमी समजली. बघा राज्य कसं असतं. आता तुम्हाला धार्मिक गुरु किती मोठे असतात आजही सांगायची गरज नाही. प्रचंड मोठे होते चिंचवडचे नारायण देव. 2 पत्र निघाली. पहिलं पत्र गेलं कोंढाण्यावरती. सिंहगड म्हणतो नागोजी गुजराला, काय म्हणतात? तू किल्लेदार कोणाचा म्हणे, छत्रपतीचा का देवांचा? कोणाच्या आदेशाने तू त्या कोळ्यांना कैद केलं? ताबडतोब त्या कोळ्यांची मुक्तता कर, नाहीतर त्याच किल्ल्याच्या तोफेच्या तोंडी तुला दिलं जाईल. त्याचे पाय लटपट कापू लागले पण त्याचा जीव वाचला होता. सोडून दिलं कोळ्यांना. दुसरं पत्र आलं चिंचवडला देवांकडे. काय म्हणतायत? तुम्ही असं करा, आमची बिरुद तुम्ही धारण करा आणि तुमची बिरुद आम्हाला द्या. या तुम्ही इथे रायगडावरती बसा, या तख्तावर छत्र धारण करा आणि इथून न्यायनिवाडे करा. कोळ्यांना कैद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि असं करायचं असेल तर आम्ही काय करतो, अंगाला भस्माचे पट्टे लावतो, कपाळाला शेंदाचे टिळे लावतो आणि इथे देवळात कोणत्या तरी बसतो पूजा करत. असं सनसनीत पत्र देवांना दिलं, परंतु त्याला फक्त समज दिली. असं म्हणतात शहाण्याला शब्दाचा मार. परत कोणत्याही धार्मिक गुरुने राजकीय क्षेत्रामध्ये हस्तक्षेप केला नाही. शिवाजी महाराजांना जाती धर्माच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न नेहमी करा. त्याचं आणखी एक मी कारण सांगतो की आपण विनाकारण हिंदू मराठी हा वाद आहे, निष्फळ वाद आहे. हिंदू म्हणजे काय? अरे सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत जो या भूमीला स्वतःची मातृभूमी पितृभूमी
पावनभूमी मानतो तो हिंदू. मराठा म्हणजे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे माणसं येतात. त्याचं कारण शिवाजी महाराजांच्या घोडदळाचे एक प्रमुख, त्यांचं नाव होतं नूर खान बेग. जेव्हा अफजल खानाची भेट झाली तेव्हा शिवाजी महाराजांचे जे 10 अंगरक्षक होते, मी अंगरक्षकाबद्दल बोलतोय, समजून घ्या किती महत्वाचं पद येते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाची? अंगरक्षकाची. त्यातल्या एकाचं नाव काय होतं माहितीये तुम्हाला? इब्राहिम खान. जे आपण म्हणतो वेडात मराठे वीर दौडले सात, त्या बलोळ खानावरती जे 8 मराठे वीर चाल करून गेले, त्यातल्या एका मराठ्याचं नाव काय माहितीये? सिद्धी हिलाल. जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती अडकले होते तेव्हा नेतोजी पालकरांबरोबर जे शिवाजी महाराजांना सोडवायला गेले त्याच्यामध्ये आमचा एक सरदार धारादती पडला, त्याचं नाव होतं सिद्धी याह्या खान. शिवाजी महाराजांच्या वकिलाचं नाव होतं काझी हैदर. आणि आग्रा भेटीमध्ये ज्यांच्यामुळे शिवाजी राजे सुखरूप येऊ शकले त्याचं नाव होतं मदारी मेहतर. त्यामुळे आमचं हे पूर्णपणे समतेचं राज्य होतं. जसं मी नेहमी म्हणतो की IAS IPS MPSC आता तो वेगळा विषय, तो सांगायला गेला तर तिकडे मी जात नाही, कारण मला माहिती 1 तास होऊन गेलेला आहे. उत्तरार्धाकडे जाऊयात आपण आता. 1667 68 69 3 वर्ष संपले, शांततेचा काळ. सगळ्यांना वाटलं स्वराज्य संपलं. शिवाजी महाराज तरवारीला धार लावण्याचं काम करत होते. महाराजांकडून एकच शिकायचं, प्रतिकूल परिस्थिती असेल तर शांतता बाळगा, शांत राहा. आणि अनुकूल परिस्थिती झाली ज्याच्यामुळे आपल्याला वाईट दिवस आले त्याला धुळीस मिळवल्याशिवाय राहू नका. जेव्हा आग्र्यावरनं सुखरूप परतले 1666 तेव्हा त्यांनी एक पत्र पाठवलं. कोणासाठी? औरंगजेबासाठी. पत्रामध्ये काय म्हणतात माहितीये का? की आम्ही तुम्हाला न विचारता आलो, त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. पुढच्या वेळी जेव्हा येऊ तेव्हा नक्कीच विचारू. म्हणजे औरंगजेबाचा राग शांत केला, विजापूरच्या आदेशावर तह केला आणि पुढचे 3 वर्ष ताकद वाढवली, घोडदळ पायदळ वाढवलं. आता शिवाजी महाराजे वाटच पाहत होते, आता पुन्हा साम्राज्याकडे वाटचाल. पण त्यांनी स्वतः चूक केली नाही, ते वाट बघत होते आणि चूक केली, संधी दिली औरंगजेबाने. शंभूराजे 5000चे मनसबदार होते. औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, पूर्वीच औरंगाबाद. 1670 औरंगजेबाने पत्र पाठवलं, त्याचं पोरग मोजम बसला होता, दक्षिणेचा सुभेदार, संभाजीराजांना कैद करा. मोजमने काय केलं माहितीये? त्याला माहित होतं मोगलांची परंपराच आहे, बापाला मारल्याशिवाय गादी मिळत नसायची. त्यामुळे त्याला माहिती आहे आपला बाप काय आपल्याला गादी देणार नाही, औरंगजेबाला मारल्याशिवाय मला गादी मिळणार नाही, पोराला माहित होतं. मग औरंगजेब कुणाला घाबरतो? छत्रपती शिवाजी महाराज. आज महाराजांना मदत करू, उद्या आपल्याला मदत होईल. अकबर आलाच ना नंतर, माहित असेल तुम्हाला, त्याचं एक पोरग मदत मागायला आलंच. संभाजीराजांना आधीच सांगितलं मोजमने, निघा इथून, एकदा फरमान आलं की मला काय करता येणार नाही. संभाजीराजे पुन्हा एकदा औरंगजेबाच्या तावडीतून सुखरूप आले. शिवाजीराजे प्रचंड संतापले. दुसरी एक चूक केली. 1670 डिसेंबर काशी, मथुरा, सोमेश्वर, सोमनाथ 3 मंदिरं औरंगजेबाने उद्ध्वस्त केली. निघालं पत्र डिसेंबरच्या 1670 मध्ये. सुरुवात तुम्ही केली, पुरंदरचा तह आम्ही पाळत होतो, तुम्ही तो मोडला. सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार. जानेवारी 1671 मुहूर्ताचा नारळ फोडायचा. फेब्रुवारी कोंढाणा. सुरुवात कुठून केली? कोंढाणा. शिवाजीराजे स्वतः निघाले होते. मध्ये आला आमचा नरवीर तानाजी मालुसरे, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. कोंढाणा घेतला पण तानाजी नावाचा सिंह मात्र कायमचा गेला. 1673 आमच्या कोंडाजी फर्जदने फक्त 60 मावळे घेऊन पन्हाळा घेतला. उघड्या मैदानावरची शिवकाळातली सर्वात मोठी लढाई, जो साल्लेर किल्ला आताच्या 12 किल्ल्यामध्ये एक सामील झाला, तो साल्लेर. त्या का केला इतिहास वाचा तर तुम्हाला कळेल. प्रचंड उंच, महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला म्हणजे साल्लेर, तो त्या 12 मध्ये आहे. तर तिकडे गेलात नाशिकला ते साल्लेर दिसेल. त्याच्या पायथ्याला एक लढाई झाली, असं म्हणतात शिवकाळातली सर्वात मोठी लढाई. जिंकली, साल्लेर जिंकला. कोणाच्या पराक्रमामुळे? सूर्यराव काकडेने अभूतपूर्व पराक्रम केला, बालपणाचा मित्र. मात्र आमचा सूर्यराव कायमचा गेला. रामजी पांगेरा फक्त 800 मावळे घेऊन त्या दिलेर खानाच्या 20,000 सैन्यावर तुटून पडला. रामजी गेला कायमचा, 800 मावळे गेले, पण दिलेर खानाला माघार घ्यावी लागली. पुरंदर सुद्धा परत गेला.
वेडात मराठे वीर दौडले सात. राज्याभिषेक होणार होता, बहलोल खान चालून आला. बहलोल खानाच्या 20,000 फौजेवर आमचे सरसेनापती आणि ते 7 वेडे मावळे तुटून पडले. बहलोल खानाचा पराभव झाला, परंतु ह्या 7 वीरांनी मात्र स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. सरसेनापती प्रतापराव गुजर, सिद्धी हिलाल, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल शिंदे, विठ्ठल आत्रे, विसाजी बल्लाळ आणि दीपोजी राऊतराव, असंख्य शेकडो मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं, रक्त सांडलं, परंतु पुन्हा स्वराज्याची साम्राज्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. पुढच्या अवघ्या 10 वर्षात शिवाजीराजांनी 35 पैकी गेलेले 23 किल्ले तर जिंकलेच, परंतु पुढच्या 1678 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांकडे 360 गड किल्ले होते. बोलायला किती सोपं वाटतं, एका वाक्यात मी बोलून टाकलं. 12 वर्ष झालं मी एक उपक्रम केला की महाराजांचे 360 किल्ले करायचे. 12 वर्षात फक्त 150 झाले म्हणजे मी काय लढाई करायला गेलो नाही, फक्त वर गेलो आणि खाली उतरलो. 12 वर्षात किती झाले माझे? फक्त 150. शिवाजी महाराजांनी 360 गड किल्ले काबीज केले. त्यांचा हा पराक्रम एक रामचंद्र पंत अमात्यांच्या भाषेत सांगतो. काही वर्षानंतर, मला वाटतं 50 वर्षानंतर छत्रपती होते कोल्हापूरला, त्यांनी सांगितलं रामचंद्र पंत अमात्यांना की आमच्या कैलासवासी थोरल्या आबासाहेबांनी जो नूतन सृष्टी निर्माण केली, साम्राज्य निर्माण केलं, तो पराक्रम आम्हाला थोडा सांगा. रामचंद्र पंत अमात्यांनी एक पुस्तक अवेलेबल आहे अप्पा बळवंत चौकामध्ये, शिवाजी राजांचे आज्ञापत्र. काय म्हणतात पराक्रमाबद्दल माहितीये? शिवाजी महाराजांचा पराक्रम जो सांगायला मला 4 तास लागतात, 4 वाक्यात सांगून टाकतात ही मोठी माणसं. काय म्हणतात माहितीये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल? शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलं, नूतन सृष्टी कशी निर्माण केली, युद्ध कशी खेळली. काय म्हणतायत रामचंद्र पंत अमात्य महाराजांबद्दल? शिवाजी राजांनी काय केलं? आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न करता कोणास तुंबळ युद्ध करून रणात मारले, कोणास परस्पर मित्रभेद केले, कोणास परस्पर कलह लावून दिले, कोणाच्या दर्शनास गेले, कोणास आपल्या दर्शनास बोलवले. ज्या ज्या उपाय जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाय तो तो शत्रू पादाक्रांत करूनी साल्लेरी ऐवंतापासून चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी दुर्ग, 40,000 पागा, 70,000 शिलेदार, 2 लक्ष पदाती ऐसी केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली की ज्या राज्यावरी औरंगजेबासारखा मातब्बर शत्रू चालून आला असता तो केवळ हतप्रभ होऊन यमालयास शयास गेला. ते हे राज्य स्वराज्य. मला वाटतं 1 तासात मी जे काय सांगत होतो हे 4 वाक्यात मी सांगितलं की यांना काय म्हणायचंय. काय याचे परिणाम काय झाले माहितीये? जे सुरुवातीला मी अत्याचार सांगितले 1630 ला, आता मी उत्तरार्धात आलोय. दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस गोव्याच्या पोर्तुगीजांचे धार्मिक अत्याचार बंद झाले. वेंगुर्ल्याचा डच फक्त नावापुरता शिल्लक राहिला. अरे तो जंजिराचा सिद्धी किनाऱ्यावर येईनासा झाला. इंग्रज महाराजांचे मित्र झाले. गोळकोंड्याचा कुतुबशाह मांडलिक झाला. विजापूरचा आदिलशाची ताकद संपली. शिवाजी या 3 अक्षराची दहशत संपूर्ण हिंदुस्थानामध्ये, दिल्लीमध्ये, त्या औरंगजेबाच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झाली. एवढं असून सुद्धा तो गोळकोंड्याचा कुतुबशाह शिवरायांना बरोबरीचं स्थान द्यायला तयार नव्हता. विजापूरचा आदिलशाह आजही शिवाजीराजांना खासगीत काय म्हणायचा? आमच्या एका सरदाराचा मुलगा. औरंगजेब तर शिवाजी महाराजांना पहाड का चुवा, शिवा किंवा शिवाजी पण नाही, शिवाच म्हणायचा. आमचेच काही लोक म्हणू लागले हा अधिकृत राजा नाही, त्यामुळे याला धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करता येणार नाही. आजही आमची काही माणसं पाटीलकी आणि देशमुख्याच्या परवान्याचं नूतनीकरणासाठी आदिलशाहचे उंबरटे झिजू लागले. आणि काही वतनदार होते ते म्हणाले हा अधिकृत राजा नाही, त्यामुळे आम्ही याला कर टॅक्स देणार नाही. हे तुर्क, अफगाण, उझबेकी इथे येतात, तख्तावर बसतात, छत्र धारण करतात, पातशाह चालवतात आणि या 5ही पातशाह धुळीस मिळवणारा महापराक्रमी राजा, याला मात्र सिंहासन नाही, याचा राज्याभिषेक नाही. उत्तरेतून गागाभट्ट आले आणि त्यांनी एक विचार बोलून दाखवला. सिंहासनाशिवाय राज्याची व्याप्ती होत नाही आणि राज्याभिषेकाशिवाय राजाला मान्यता नाही. राजाच्या कार्याचे महत्व रयतेला पटवून द्यायचे असेल तर राज्याभिषेकाला तरणोपाय नाही. गागाभट्टांनी एक विचार मांडला. शिवाजीराजांनी नकार दिला, परंतु काही वेळानंतर
त्यांना असं जाणू लागलं, दडपण वाढू लागलं. शेवटी शिवाजीराजे विचार करू लागले, आजपर्यंत असंख्य मावळ्यांनी, मराठ्यांनी, सवंगड्यांनी जे रक्त सांडलं, घरादारावरती वतनावर पाणी सोडलं, त्याचं प्रमुख कारण होतं या शिवबावरचं प्रेम, निष्ठा. आणि शिवाजी महाराजांना माहित होतं, निष्ठा ही राज्यावर हवी, गादीवर हवी, राजावर नको, व्यक्तीवर नको. कारण व्यक्तीवरील निष्ठा बदलली की राज्य रसातळाला जायला वेळ लागत नाही. शेवटी शिवाजी महाराजांनी होकार दिला. आमच्या मंत्रिमंडळांना आनंद झाला, जिजाऊंचा आनंद, त्यांना आपल्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. रयतेचा आनंद तर स्वराज्यात मावेनासा झाला. मग आता राज्याभिषेक. मग राज्याभिषेक म्हणल्यावर मुहूर्त काढायचा. गागा भट्टांनी मुहूर्त काढला. बरंच काय सांगायचं होतं, पण काय आता ठीक आहे, उत्तरात यावं लागेल. राज्याभिषेक सांगायचं म्हणलं तर 1 तास लागेल, पण आवडतो मी आता. मुहूर्त काढला आमच्या काका भट्टांनी. तो मुहूर्त होता शालिवान शके 1596, आनंद नाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवार दिनांक 6 जून 1674, शिवराज्याभिषेक. राज्याभिषेकाचा मुहूर्त जवळ आला. आता त्यापूर्वीच्या सुधारणा बघा. आतापर्यंतचा पत्र व्यवहार हा उर्दू आणि फारसी मध्ये होत असे. 70% उर्दू, फारसी, 30% मराठी. आज जे वातावरण चाललंय ना, त्याची काही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. 1630 पर्यंतची पत्र पाहिली तर 70% उर्दू आणि फारसी. शिवाजी महाराजांनी काय केलं, पत्र व्यवहार मराठी आणि संस्कृत मध्ये सुरू केला. मराठी चलन 350 वर्षानंतर शहाजीराजांनी, शिवाजी महाराजांनी आणलं. तिची राजमुद्रा ती संस्कृत भाषा. प्रतिभचंद लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता, सहा सुनो शिवसैषा मुद्रा बराय राजते. आतापर्यंत चलन होतं होन, आता शिवराई आलं, संपूर्ण मराठी. त्याच्या दोन्ही बाजूला लिहिण्यात आलं राजा शिवछत्रपती. आणि सर्वात महत्वाचं शिवरायांचं कार्य, जेव्हा परकीय येतात फक्त ते भूमीवरती आक्रमण करत नाही, तर ते तुमच्या संस्कृतीवरती आणि भाषेवर आक्रमण करतात. अरे गेले 350 वर्ष इथे संस्कृत उर्दू बोलली जात होती, त्यामुळे आमच्या भाषेवर आक्रमण झाले होतं. 1300 फारसी शब्दांना मराठी शब्द सुचवण्यात आले, काढण्यात आले. हे काम देण्यात आलं कर्नाटकचे रघुनाथराव हनुमंते. त्यांनी एक ग्रंथ तयार केला, राज्य व्यवहार कोश. मराठीतली पहिली डिक्शनरी शिवाजी महाराजांनी तयार केली. फक्त मराठी नाही, मराठी माणसांचं शुद्धीकरण केलं. दुसऱ्या धर्मात गेलेले बजाजी निंबाळकर आणि नेतोजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणलं. आला मुहूर्त जवळ. मग सुरुवातीला सुवर्ण तुला, त्यानंतर सुवर्ण तुला मला वाटतं मुंज करण्यात आली, सोयरा विवाह करायला सांगण्यात आलं, परंतु शिवाजी महाराजांनी नकार दिला. मग सोयराबाई बरोबर पुन्हा विवाह. मग हळूहळू तो दिवस जवळ आला. उत्तरार्धाकडे येऊ सर. कारण एक प्रसंग सांगायचं म्हणलं तर वेळ वाढेल परत. हा सर, त्यांना भूक पण लागली असेल ना. मी काय थांबणार नाही, सरांना माहिती, आम्ही सकाळी गेलं की संध्याकाळी थांबतो. काही दिवसानंतर मशीन शिकवायला मीच येणार आहे, हायड्रॉलिक मशीन, तेव्हा कळेल. ठीक आहे, तरी थांबतो एक 10-15 मिनिटांमध्ये, जास्त वेळ घेत नाही. कारण मला केव्हा थांबायचं आत्ता ठरवावं लागेल. एखाद्या प्रसंगात गेलो की मी तिथंच अडकून राहील, त्यामुळे मला आत्ता ठरवलं तर मी 10 मिनिटांनी थांबेल. ठीक आहे, मग आपण जाऊया उत्तरार्धाकडे. मधलं सगळं आता जे सांगायचं होतं ठीक आहे, नंतर परत भेटूयात कधी आपण. राज्याभिषेक करायचा म्हणजे राजधानी हवी. रायगड होताच. सर्वांनी एकमताने सुचवलं रायगड. शिवाजी महाराज म्हणाले की गड बहुत सखोट, तख्तासी जागा हाच गड धरावा. आले आमचे हिरोजी इंदलकर. रायगडाचं काम सुरू झालं. रायगड पाहिला असेल, चारी बाजूने 90 अंशाचे कडे, तरी दुहेरी तटबंदी केली. जगदीश्वराचं भव्य दिव्य मंदिर. बाजारपेठ तर अशी बनवण्यात आली की घोडेस्वारांनी घोड्यावर खाली न उतरता खरेदी विक्री करावी. मग राण्यांचे महाल, धान्याचे कोठार, खलबतखाना, मग ते राज्यसभा, त्याचं प्रवेशद्वार आजही. ते प्रवेशद्वार तर असं बांधण्यात आलं की हत्तीनं ध्वजासकट आतमध्ये प्रवेश करावा. गंगा सारखी पाण्याची टाकी, एक पाण्याचं टाकं तर अशा ठिकाणी निर्माण केलं आमच्या इंदोलकरांनी की दुर्दैवाने महादरवाजापर्यंत जर शत्रू आलाच तर ते पाण्याचं टाकं सुरुंग लावून उडून द्यायचं. मग तिथलं पाणी थेट महादरवाजावर, आणि सगळं सैन्य पाण्याबरोबर पाण्यासारखं वाहत जाईल. रायगड मात्र अभेद्य राहिला. रायगड का पडला? कारण तीच विश्वासघात, गद्दारी. लढून रायगड कधीही कोणाला जिंकता आला नाही.
थॉमस निकल नावाचा एक इंग्रज अधिकारी रायगडावर येऊन गेला होता राज्याभिषेकाच्या अगोदर. त्याने तो रायगड पाहिला, 1 महिना रायगडावर होता. काय लिहून ठेवतो माहितीये तो? या शिवाजी राजाने हा रायगड असा काही अभेद्य करून ठेवलाय की पुरेशी शिबंदी असेल तर हा एकटा रायगड अख्ख्या जगाशी कित्येक वर्ष झुंजेल. आता सिंहासन, आमचे पोलादपूरचे रामजी चित्रे यांना सिंहासनाचं काम देण्यात आलं. 32 मन सोनं वापरलं. 1 मन म्हणजे 3.5 किलो, 150 किलो सोनं वापरलं. मग ते सिंहासन समोर पाहिलं तर त्या सिंहाच्या मुद्रा मग ती पूर्णपणे तिथे हिऱ्या मोत्यांची कलाकुसर, वरती मेघडंबरी असं ते सिंहासन तयार झालं. महाराजांनी इंदोरकरांना विचारलं, एवढा तुम्ही सिंधुदुर्ग बांधला, रायगड बांधला, तुमचं बक्षीस? म्हणे मागतो आता बक्षीस. काय म्हणतात आमचे हिरोजी इंदलकर? जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना काय पायऱ्या लागतात, त्या पायरीला एक दगड बसवायची परवानगी द्या. महाराज म्हणतात कसला दगड? अरे अख्खे किल्ले तुम्ही बांधले तेव्हा मला विचारलं नाही आणि दगडासाठी काय विचारताय? काय येतं दगडाव? त्यांनी दाखवला, त्या पायरीच्या दगडाला एक शिलालेख आहे. काय लिहिलं होतं? सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदलकर. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अहो हिरोजी, मागून मागून तुम्ही काय मागताय? हे कसलं बक्षीस? हिरोजी काय म्हणतायत? माझं बक्षीस सांगू राजे, की जेव्हा तुम्ही त्या जगदीश्वराच्या मंदिराकडे येताल, पायऱ्यांवरती येताल, तुमचे पाय त्या पायऱ्यांना म्हणजे दगडाला म्हणजे माझ्या नावाला लागतील, हेच माझं बक्षीस. असे म्हणजे आमचे, त्याच्यामुळे स्वराज्य निर्माण होऊ शकलं. ठरलं मग आता ते राजधानी तयार झाली, सिंहासन तयार झालं. तो दिवस जवळ आला. 6 जून 1674. 20,000 माणसं रायगडी गोळा झाली होती. सूर्योदयापूर्वी 3 घटका. शेवटचा विधी, राज्याभिषेक म्हणजे हा फार मोठा विधी असतो. त्यातला शेवटचा विधी असतो सिंहासनालोहन. शेवटचा ते झालं की राज्याभिषेकाची औपचारिकता पूर्ण होणार. शिवाजी महाराज येत आहेत समोर. तो असं समजा की इथं ते सिंहासन आहे. शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. समोर ते सुवर्ण सिंहासन, 150 किलो सोनं, समोर त्या सिंहाच्या मुद्रा, वरती मेघडंबरी, मागच्या बाजूला त्या, हे जे वर्णन केलंय, हेनरी ऑक्सिडेन हा एकमेव परकीय प्रवासी आला होता. तो उपस्थित होता. त्यांनी एक डायरी लिहिली. हेनरी ऑक्सिडेनने एक डायरी लिहिली. त्या डायरीमध्ये हे वर्णन त्याने केलंय. ते सिंहासन, मागे एक भाला लावला होता, भाल्याच्या टोक्याला तिथं सोन्याचा मासा. ते काय दाखवत होता? सोन्याचा मासा म्हणजे आमची आता समुद्रावरती सुद्धा सत्ता आहे. तख्त, छत्र, शेजारी ते मोरचेल, त्याला अश्वपुच्छ म्हणजे घोड्याच्या शेपटीचे केस. याचा अर्थ काय? आमच्याकडे आता घोडदळ आहे, म्हणजे आमची जमिनीवर सत्ता आहे. शेजारी एक सोन्याचा तराजू. तराजू कशाला? समतेचं राज्य आहे. हे समतेचं राज्य आहे. एका बाजूला महाराणी, आमच्या राजमाता जिजाऊ साहेब, महाराणी येसुबाई, एका बाजूला शंभूराजे, रामराजे, महाराणी, इतर राण्या सगळ्या पत्नी जिवंत नव्हत्या, काही होत्या त्या बसल्या होत्या. मग समोर ती आसन व्यवस्था. राज्य, मला वाटतं भारतातल्या सगळ्या राजाचे प्रतिनिधित्व आले होते आणि भारतातल्या सप्त सिंधूचं जल घेऊन अष्टप्रधान मंडळ, मोरपंत पेशवे तो होतेच. ते परकीय पाहुणा तो उभा होता समोर. हेनरी, ज्यांनी लिहून ठेवलंय, हेनरी ऑक्सिडेन, तो नारायण शिर्वी नावाचा दुभाषी. समोरच्या आसन व्यवस्थामध्ये आमचे सगळे 7,000 पंचहजारी मनसबदार, मागच्या बाजूला जमादार, जुमलेदार, त्याच्या मागे शिपाई वगैरे सगळे. आणि शिवाजी महाराजांनी तिथे प्रवेश केला. जसा प्रवेश झाला, इथं काही पायऱ्या, सोन्याच्या पायऱ्या, सोन्याच्याच पायऱ्या. तिथे आले शिवाजी महाराज. जेव्हा त्यांनी पायरीकडे पाहिलं, सिंहासनाकडे पाहिलं, तेव्हा त्यांना आठवण झाली की 350 वर्षानंतर आज मराठ्यांचं अधिकृत सिंहासन निर्माण झालं. पहिला मराठी राजा छत्रपती झाला देवगिरीच्या यादवांनंतर. परंतु ज्यांच्यामुळे हे झालं ते असंख्य मावळे, बालपणाचे सवंगडी मराठे, ज्यांनी घरादारावरती पाणी सोडलं, वतनावरती पाणी सोडलं, रक्त सांडलं, त्यांच्यापैकी बरेचसे शिवाजीराजांना सोडून गेले होते. शिवाजी महाराजांना अशा मावळ्यांची आठवण झाली. काही उदाहरण देतो फक्त. शिवाजी महाराजांनी जेव्हा पहिल्या पायरीकडे पाहिलं तेव्हा त्यांना आठवण झाली मोसेखोरेचे बाजी पासलकर, म्हणजे स्वराज्याच्या यज्ञवेदीचा पहिला मानकरी बाजी पासलकर. शिवाजीराजांना आठवण झाली ती पुरंदरचा महारुद्र. यापैकी कोणी शिल्लक नव्हतं. नक्कीच महाराजांना आशीर्वाद देत होते स्वर्गातून. पुरंदरचा महारुद्र मुरारबाजी देशपांडे. सिद्धी जोरच्या फौजेला गुंगारा देणारा वीर शिवाकाशीत. गजापूरची घोडखिंड स्वतःच्या रक्तानं पावन करणारा पावनखिंडीचा रणझुंजार बाजी प्रभू
देशपांडे, वेडात मराठे वीर दौडले सात, ते 7 वेडे मराठे 20,000च्या फौजेवर तुटून पडले. तो सरसेनापती प्रतापराव गुजर, सिद्धी हिलाल, विठ्ठल शिंदे, विठ्ठल आत्रे, आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं, तानाजी मालुसरे, रामजी पांगेरा, 800 मावळे घेऊन 20,000च्या फौजेवर तुटून पडला. आणि शिवाजी महाराजांचा लहानपणाचा सवंगडी म्हणजे साल्हेरचा योद्धा नरवीर सूर्यराव काकडे, या सगळ्यांचं स्मरण केलं, त्यांना वंदन केलं आणि शिवाजी राजे विराजमान झाले आणि खऱ्या अर्थाने राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाला. अवघा रायगडचा आसमंत एकाच घोषणेने दुमदुमला. ही घोषणा होती, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजासी शिव छत्रपती महाराज की जय. एक शेवटचं 5 मिनिटात मी आधीच सांगितलं, मी आता ठरवलं तर मी 15-20 मिनिटानंतर थांबतो. सर एक शेवटचे 5 मिनिटं घेतो आणि थांबतो. 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता. मराठी राज्य अस्तित्वात येत होतं. त्यामुळे चारी बाजूनी आक्रमण होत होती. तिकडून बहलोल खान आला, त्याचा पराभव झाला. औरंगजेबाने सरदार पाठवले, बहादूर खान आला, बुरानपूर शिवनेरी आपल्या ताब्यात नव्हता, जुन्नरवरून फौजा आल्या, श्रीगोंद्यावरून आल्या, सगळ्यांचे पराभव झाले. शेवटी एका मराठी राज्याचा राज्याभिषेक झाला. बातमी दिल्लीपर्यंत पोहोचली. औरंगजेब हतबल झाला, निराश झाला. असा निराश हतबल झालेला औरंगजेब एके दिवशी त्याच्या दरबारात प्रवेश करत होता. दिवाने आम किंवा दिवाने खास दरबारात त्याच्या घोषणांचा जे जे कार होत होता. आला तिकडे समोर, त्याचं ते तख्ते ताऊस मयुरासन ठेवलं होतं, शेजारी त्याचं ते पोरग शहजादा मोज्जम बसला होता. समोर मोठमोठा जे जे कार होतोय. प्रचंड संतापला आणि खामोश म्हणून आवाज टाकला. स्मशान शांतता पसरली. आता औरंगजेब त्याच्या शब्दामध्ये शिवाजी महाराजांबद्दल काय सांगतोय बघा, जे मी 1.5 तासात सांगण्याचा प्रयत्न केला. औरंगजेब आमच्या शिवाजी महाराजांची तारीफ करतोय. फक्त तारीफ करताना तो एकेरी उल्लेख करणार, तो एकेरी शिवा किंवा शिवाजी असं म्हणणार. त्यामुळे औरंगजेबाचे तोंडचे शब्द आहे, त्यामुळे आधी सर्वांची मी माफी मागतो, कारण तो शिवा किंवा शिवाजी म्हणायचा. औरंगजेब काय म्हणतो माहितीये का शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल? ते त्याचे शब्द उर्दू किंवा फारसी किंवा हिंदी म्हणा त्याला सांगतो आणि मग नंतर मी थांबतो. औरंगजेब काय म्हणतोय त्याच्या मुलाला, तिथे बसलं होतं शेजारी मोज्जम, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कांधार से तंजौर तक पूरे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां बदौलत आज ये क्या देख रहे हैं। हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने। ये है हमारे मामूजान अमीर उमराव शाइस्ता खान साहब। शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा बोलकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर निकले, इसलिए जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खो देनी पड़ी इन्हें। यह है हमारे सिपो सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पे नहीं पीठ पे खाए। यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर। शिवाजी जब सूरत आए तब ये वहां से दुम दबा के भाग गए। ये है हाफिज फौलाद खान, इनकी हथेली पे मिठाई रखे शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। ये है कारतलब खान, ये रसूल बेग रोजवानी, ये मीर आतिश तरबियत खान, ये खान जहां बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश भाऊसिंह हाड़ा, ये रनमस्तक, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर का 12। तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हबशी, मुगल फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिल गई। क्यों शिवाजी को ये फतह हासिल होती है? हमारी तरह गोला बारूद, हाथी घोड़े, खजाना, तोहफे शिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, इश्क, मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी नहीं समझ पाओगे। शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, और उससे भी कई ज्यादा कभी न हारने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने। हमने शिवा के लोगों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उन पे
थूक दिया। दुनिया की हर चीज खरीद सकते थे हम, लेकिन सिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं, अरे वे बिकते भी नहीं। शिवाजी खाग है, चालाक है, दगाबाज है, नामाकुल है, मगरूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलाम औरत और फकीरों की इज्जत करता है वह, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, क्योंकि हमें दुश्मन भी मिला तो वो शिवाजी जैसा। आता सरांनी एवढे जबरदस्त एनर्जेटिक शब्द वापरलेले आहेत, त्यामुळे आमचे शब्द आता बंद झालेले आहेत। तर सरांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून सरांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। अतिशय एनर्जी आणि अतिशय जबरदस्त उत्साहानं सरांनी जे आपल्या भावना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल व्यक्त केल्या, त्यातून निश्चितच एक एनर्जी, एक प्रेरणा तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळाली असेल आणि हीच प्रेरणा घेऊन भविष्यात तुमची जी वाटचाल आहे ती तुम्हाला करायची आहे। जसं सरांनी भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये ज्यावेळी शांततेचा काळ असतो, आता तुमचा सर्वांचा शांततेचा काळ आहे। अजून ऍड पडली नाही, नवीन ऍड्स नाही आहेत, तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि ह्या शांततेच्या काळात अभ्यास करा। आणि ज्यावेळी योग्य वेळ येईल, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तसं योग्य वेळी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सक्सेस मिळवायचं आहे। ह्या भावनेनं, ह्या आशेनं परत एकदा विद्यासागर परिवारातर्फे, विद्यासागरच्या सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे, ऑनलाईन ऑफलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे सर आपलं खूप खूप आणि माझ्या वैयक्तिक सर खूप खूप तुम्हाला या ठिकाणी अभिनंदन आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो की तुम्ही असंच आमच्या मुलांना या ठिकाणी इन्स्पिरेशन देत राहावं। आणि निश्चितच आपण सर तुम्हाला अजून भरपूर वेळ ऍक्च्युली हवा होता, पण सगळ्या ह्याचा विचार करून आपण थोडंसं हे केलं। पण परत एकदा सरांचं परत ज्यावेळी लेक्चर असेल, जे काही किस्से म्हणजे जे अजून पॉइंट्स राहिलेले आहेत, किस्से राहिलेले आहेत, ते सुद्धा सरांनी परत एकदा आमच्या मुलांना राहिलेले जे आहेत ते सेकंड पार्ट मध्ये परत एकदा सांगावं असं मुलांच्या तर्फे मी या ठिकाणी विनंती करतो। आणि भावना मॅडम यांनी खूप सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन केलं। आमच्या 5वी ते 10वीचे ते पूर्ण मॅनेजमेंट आणि टीचिंग बघतात। सर पण इंजिनिअरिंग कॉलेजला गेली 20 वर्ष टीचिंग करतात। आपल्या एमपीएससी ला विद्यासागर 2018 पासून सर जॉईन झालेले आहेत। स्वतः बी मेकॅनिकल आणि एमई मेकॅनिकल सरांनी पूर्ण केलेलं आहे आणि खूप चांगला अनुभव सरांचा आहे। 11th-12th ला पण सर शिकवतात। तर असंच सर सुंदर असं मार्गदर्शन आमच्या मुलांना द्यावं। आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी इतक्या उत्साहानं इथं थांबलात, लेक्चर ऐकलं, त्याबद्दल सुद्धा मी तुमचा मनापासून अतिशय आभारी आहे। कारण ह्यातनच काही गोष्टी अशा इन्स्पिरेशनल मिळत जातात आणि त्या इन्स्पिरेशनमुळे तुमचं जे सक्सेस जे मिळवायचं आहे जीवनातलं कुठलंही असू दे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच असं नाही, ते सक्सेस पण तुम्ही या ठिकाणी मिळवणार आहात। अशा भावनेनं सर्व विद्यार्थ्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम इथं संपला। ऑनलाईन मध्ये पण बरेच विद्यार्थी सर साधारण आपल्या लेक्चरसाठी जवळजवळ एक 20-25 विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईनच्या मार्फत लाईव्ह ऐकत आहेत, नंतर काही रेकॉर्डेड पण ऐकतील। तर सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। धन्यवाद, थँक्यू। छत्रपती शिवाजी महाराज की जय। थँक्यू।